औरंगजेबाच्या बऱ्याच पत्रामध्ये संपूर्ण भारतभर इस्लामचा परचम लहरायचा, तर तो मी फडकवणार आहे, हे त्याचं स्वप्न होतं. गजवाय हिंद पासून सुरू झालेला प्रवास औरंगजेबापर्यंत पोहोचलेला आहे. 1 वर्ष झाली, 2 वर्ष झाली, 1 दशक झालं, 2 दशक झाले, मराठे संपतच नाही. जोपर्यंत मराठे आहेत तोपर्यंत गजवाय काय होता. त्यामुळे कुठेतरी औरंगजेबाचा अहम दुखावला होता. महाराजांसाठी तेव्हा राज्याभिषेक करण्याची परिस्थिती जी होती ती अनुकूल होती की प्रतिकूल? मी तुला सांगते की जो चिटणीस आहे त्याच्या तोंडशी वाक्य की महाराज या नावास छत्रसिंहासन पाहिजे. त्यामुळे धर्माची मान्यता ही फार महत्वाची बाब होती. छत्रसिंहासन असल्याशिवाय राजे म्हणून घेणे हे असला. आजूबाजूच्या लोकांनी शिवाजी महाराज हे महाराज आहेत, राजा आहेत हे स्वीकारलं. पुढल्या पिढीला वारसा मिळाला, स्वतःचं चलन तयार झालं. शिवाजी महाराज किंवा मराठ्यांनी आजच्या भारतावर काय परिणाम हे ना अंडरकरंट नाही दिसत, नाही कळत कोणाला. एवढं खोलात कोण जातच नाही. विचार करून किंवा हट्टाने जर लिंक लावायची म्हटली तर ती आजच्या मॅप पर्यंत पोहोचते. नमस्कार मंडळी, आपल्या नवीन पॉडकास्टमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. मंडळी, हा पॉडकास्ट आहे इतिहासाचा. इतिहास म्हणलं की आपल्या डोळ्यासमोर पटकन उभे राहतात ते छत्रपती शिवाजी महाराज, आणि त्यांच्याबद्दलच हा पॉडकास्ट आपण घेतोय. साधारणपणे साल असेल 1665. स्थळ होतं पुरंदरचा किल्ला आणि समोर पसरलेलं मुघलांचं अथांग सैन्य. त्या अथांग सैन्यासमोर ज्यावेळी आपल्याला माघार घ्यावी लागते हे शिवाजी महाराजांच्या लक्षात आलं, त्यावेळी त्यांनी नाईलाजास्तव का होईना पुरंदरच्या तहावरती सही केली. ती पुरंदरच्या तहावरती सही केल्यानंतर स्वराज्यातले जे रक्ताचं पाणी करून मिळवलेले 35-36 किल्ले होते, त्यातले 23 किल्ले मुघलांना द्यावे लागले. कट टू इसवी सन 1674. तारीख होती 6 जून आणि शिवाजी महाराजांनी स्वतःचा राज्याभिषेक करून घेतला आणि अख्ख्या जगाला ठणकावून सांगितलं की या मातीचे छत्रपती आम्ही आहोत. आणि त्याच राज्याभिषेकाबद्दल आजच्या पॉडकास्टमध्ये आपण गप्पा मारणार आहोत, चर्चा करणार आहोत की राज्याभिषेकाची त्यावेळची गरज का होती आणि राज्याभिषेकामुळे बदललं काय, याबद्दलच इतिहास अभ्यासक सौरभ वैशंपायन सर यांच्यासोबत. 1665 साली स्वराज्यातल्या 35 किल्ल्यांमधले 23 किल्ले शिवाजी महाराजांना द्यावे लागले आणि तिथून सुद्धा पुढच्या जवळपास 8 ते 9 वर्षांमध्येच शिवाजी महाराजांनी स्वतःचा राज्याभिषेक करून घेतला. मग या 8 ते 9 वर्षांमध्ये आजूबाजूचे शत्रू स्ट्रॉंग बनत असताना स्वराज्याची नेमकी भौगोलिक परिस्थिती काय होती? सुरुवात करताना आपण महाराज आग्र्यावरनं निसटले 30 पासून सुरुवात. येस चालेल. सगळ्यांना ते माहिती आहे आग्र्यावरनं. आता ते कसे निसटले, काय निसटले, यात 50 गोष्टी आहेत. साधारणतः महाराज ऑगस्ट 17 किंवा 18 निघाले याबाबत एक मत आहे. ओके. महाराज इथे कधी आले याबाबत पुन्हा प्रत्येक लोकांची वेगवेगळी मतं आहेत. काही जण म्हणतात 21 दिवसात आले, काही जण म्हणतात 25 दिवसात आले, काही लोक महिनाभर म्हणतात. तरी ऑन एन एव्हरेज कितीही म्हटलं तरी सप्टेंबरच्या मध्यापर्यंत महाराज इथे पोहोचले होते. आता इथे पोहोचल्यानंतर महाराजांची गरज काय होती आपण बघितलं पाहिजे. पुरंदरच्या तहामुळे जसं 23 किल्ले द्यावे लागले तेव्हा जवळपास 3/4 गोष्टी महाराजांच्या हातून निसटल्या गेल्या होत्या. हे मी लॉजिस्टिक या दृष्टीने बोलतो आहे, किंवा तुमचा भूभाग असेल, तुमचे स्ट्रॉंग होल्ड्स असतील, हे सगळे एकीकडे गेले होते. दुसरी गोष्ट, पुरंदरचा तह झाल्यानंतर महाराज जेव्हा आग्र्याला जाऊन आले होते म्हणजे त्यांना अगदी औरंगजेबाच्या नाकाखालनं ते निष्ठून आले होते. त्यामुळे कुठेतरी औरंगजेबाचा अहम दुखावला होता. आदिलशहाशी लढण्यासाठी का होईना, कारण मराठ्यांशी म्हणजे महाराजांशी जो पुरंदरचा तह झाला होता त्यानंतर ती जी दोघांमधली मुघल आणि मराठे यांच्यामधलं जे रिलेशन होतं ते तह झालेलं किंवा दोघांमध्ये काही वाद नाही आहेत अशा पद्धतीचं होतं. पण त्यांचं आदिलशाही बरोबर भांडण चालू होतं. मिर्झा राजा इथेच होते. बरोबर. त्यामुळे मुघलांचं एक मोठं सैन्य हे दख्खनमध्ये ऑलरेडी होतं. ओके. असं असताना एक तर औरंगजेबाचा अहम दुखावून तुम्ही खाली आलेला आहात, मुघलांचं मोठं सैन्य इथे आहे, तुमचे स्ट्रॉंग होल्ड मुघलांकडे गेलेले आहेत. या सगळ्याचा विचार जेव्हा महाराजांनी केला तेव्हा त्यांनी नरमाईचं धोरण स्वीकारलं. जे कोणाही काय जो शहाणजोगा राजकीय माणूस असेल तो जे करेल तेच महाराजांनी केलं. महाराजांनी इथे आल्यानंतर औरंगजेबाला 2-3 पत्रव्यवहार, त्याच्यामध्ये 3-4 पत्रांचं हे झालं. त्याच्यामध्ये महाराजांनी तुम्हाला न सांगता आलो त्याबद्दल माफी असावी वगैरे वगैरे पद्धतीचं सगळं त्यांनी लिहिलेलं. त्यात महाराजांनी यात जी काही 2-3 पत्र एकमेकांना लिहिली गेली त्यात महाराजांनी काही मागण्या ठेवल्या. पहिली गोष्ट म्हणजे महाराजांनी सपशेल शरणागतीची बोलणी लावली की बाबा जो पुरंदरचा तह आहे तो माझ्या बाजूने आजही तसाच आहे. जरी मी न सांगता निघून आलो असलो किंवा हे माझ्या काही दुसऱ्या कारणांमुळे मला निघून यावं लागलं, पण माझ्याकडनं पुरंदरचा तह तसाच आहे. त्याच्यामुळे मला तुमच्याशी लढायचं नाही, हे महाराजांनी पहिल्याच फटक्यात सांगून टाकलं. दुसरी गोष्ट महाराजांनी सांगितली की पुरंदरच्या तहानुसार शंभूराजांना 50,000 मनसब दिलेली आहे. त्यांची ती मनसब म्हणजे जो पगार असतो
तुम्हाला मनसब मिळते म्हणजे काय 5,000 7,000 अशा ते असतात. तर तितक्या लोकांचा पगार किंवा तितक्या किमतीचा मुलूक हा तुम्हाला दिला जातो की तुमच्या त्या सैन्याचा खर्च भागला जाईल. मग ते बरोबर. सैन्य तुम्ही कसं मूव्ह करायचं, काय करायचं, किती सैन्य तुम्ही तुमच्या मुलखात ठेवायचं, किती सैन्य लढायला पाठवायचा, हा भाग अजून आलायदा. पण तो मनसब म्हणजे तितका पैसा तुम्हाला सरकारातनं मिळतो. तर ती मनसब जरी तुम्ही मंजूर केली असेल तरी तो पैसा आजपर्यंत आम्हाला मिळाला नाहीये. तर तो मिळावा म्हणजे आम्ही पुरंदरचा तह मान्य केलाय, 23 किल्ले तुम्हाला दिलेलेच आहेत, मनसब सुद्धा आम्ही स्वीकारतो आहे. तर तो पैसा आम्हाला द्या. आणि महाराजांनी एक महत्वाचं सांगितलं की मी तुम्हाला किल्ले दिलेत, पण बाजूचा जो मुलूक आहे किल्ल्यांच्या तिथली सरदेशमुखी मला मिळावी. म्हणजे तसंच असतं की लष्करी म्हणजे किल्ला ही लष्करी जागा, जसं कॅन्टोन्मेंट हे सैन्याचं असतं, हम्म, आजूबाजूची जागा असते ती सरकार किंवा त्या त्या गावाची, त्या त्या जिल्ह्याची, त्या त्या ह्याची असते. सेम लॉजिक. तर महाराजांनी सांगितलं बाजूचा जो मुलूक आहे किल्ल्यांच्या, त्या मुलखामधनं जर मला उत्पन्न घ्यायचं असेल तर ते अधिकार मला मिळावेत. औरंगजेबाकडे ते पत्र पोचलं. आता औरंगजेबाची गरज काय आहे ते लक्षात घ्या. जरी तो चिडला असेल, काही हे असेल, या कालखंडात ना एकतर मिर्झा राजे तिकडे असूनही त्यांचे सतत पराभव होत होते. त्यातून शिवाजी महाराज निघून आल्यामुळे त्यांच्या मनस्थितीवरती वेगळा परिणाम झाला होता. कारण रामसिंह त्याला दरबारात यायला बंदी केली होती, ती शिक्षा आहे. त्याची जी काही मनसब होती ती काढून घेतली होती रामसिंह रामसिंगाची, म्हणजे मिर्झा राजांचा मुलगा. हम्म. त्याच्यामुळे किती नाही म्हटलं तरी मिर्झा राजांवरती एक मानसिक भावनिक प्रेशर होतं की आपण पाठवलेला माणूस म्हणजे शिवाजी महाराज औरंगजेबाच्या नाकाखालनं निष्ठून आले. एकतर त्यांचा जीव जाईल ही वेगळी भीती होती, कारण महाराजांना काही अपाय झाला असता तर इथले मराठे पेटून उठले असते. आधीच आदिलशाही त्यांना आवरत नव्हती, मराठे जर आदिलशाहीकडे गेले तर काय होईल ही भीती एक होती. बरोबर. दुसरी गोष्ट, महाराज निष्ठून आल्यानंतर औरंगजेब दुखावला होता. त्यामुळे मिर्झा राजे हे ना एक ते टाईट रोप ज्याला आपण म्हणतो, तारेवरची कसरत, ती राजकीय दृष्ट्या त्यांची चालू होती. इकडे औरंगजेबाची गरज अशी आहे की आदिलशाहीच्या इकडे मिर्झा राजा काय किंवा दिलेर खान काय यांचं काही चालत नाही आहे. त्यामुळे इथे पराभव होत आहेत किंवा यांना मागे मागे नगरच्या बाजूलाच यांना मागे मागे जावं लागतंय. ही आघाडी ठीक नाहीये. त्याचवेळी इराणकडनं आक्रमण येण्याची शक्यता तयार झाली होती. ते होत नाही तर वायव्य सीमा वरच्या बाजूला युसुफजई म्हणा किंवा आफ्रिदी म्हणून टोळ्या असतात, त्या टोळ्यांनी, ते पठाण आहेत, त्यांनी बंड करायला सुरुवात केली होती. आणि हे मोठं बंड होतं, युसुफजईंचं किंवा आफ्रिदींचं बंड हे मोठं बंड होतं. त्यामुळे ते होतं. आसामची सीमा होती ती शांत नव्हती. त्यामुळे एकाच वेळी त्याला वेगवेगळ्या ठिकाणी सैन्य आणि खजिना पुरवावा लागत होता. असं असताना शिवाजी महाराज एकतर निष्ठून गेलेत, म्हणजे काही करता तर येणार नाही आपल्याला. महाराजांचं कर्तृत्व काय आहे त्यांनी बघितलं होतं. स्वतःच्या हिमतीवरती 35 किल्ले मिळवले होते त्यांनी, त्यातले 23 दिले होते. त्यामुळे जर उद्या शिवाजी महाराजही आपल्या विरुद्ध गेले तर काय मिर्झा राजांना टिकावं लागणारच नाही आणि आहे ते सुद्धा जाईल. त्यामुळे औरंगजेबाची ही गरज लक्षात घेऊन औरंगजेबाने सुद्धा केलं की ठीक आहे, तुम्ही आजपर्यंत जे गुन्हे केलेत ते वास्तविक माफ करणार. या पत्राची भाषा आणि महाराजांनी पहिल्यांदा जुन्नर लुटलं होतं त्यावेळेच्या पत्राची भाषा साधारणतः सेम आहे की तुम्ही आजतागायत जे गुन्हे केले ते माफ करण्याजोगे नाही आहेत, पण तरी तुम्ही तहाची बोलणी किंवा हे मान्य केली आहेत, त्यामुळे आम्ही सुद्धा कृपावंत आहोत वगैरे वगैरे वगैरे. कारण तो बादशाह आहे, तो कृपावंत असतो काय. मग त्यांनी कारण दिलं की मनसब कधी दिली जाते, जेव्हा जो मनसबदार असतो तो आयदर दरबारात उपस्थित असतो किंवा बादशहानी नेमून दिलेल्या मोहिमेवरती असतो, तरच तो पगार चालू राहतो. आग्रा प्रकरण झाल्यापासून दरबारात जायचाही संबंध नव्हता आणि कुठलीही मोहीम त्यांच्या नावे नामजात होण्याचाही संबंध नव्हता, म्हणून तो पगार दिलाच जात नव्हता. त्यांनी सांगितलं की शंभूराजांना आम्ही 5,000 मनसब दिलेली आहे, त्यांना तुम्ही औरंगाबादला मुअज्जम जो शहजादा होता मुअज्जमच्या हाताखाली काम करायला पाठवा. जर ते तिथे पोहोचले, म्हणजे तिथे काय म्हणू आपण त्याला, स्टेशन करणं म्हणतो आपण, एखाद्या ठिकाणी त्यांना नामजात करणं म्हणतो, तसे ते जर मुअज्जमच्या हाताखाली आले आणि मुअज्जम सांगतो त्या आज्ञा त्यांनी फॉलो करायला सुरुवात केली तर त्यांचा मनसब म्हणजे त्यांचा जो काही पगार आहे तो चालू होईल. महाराजांनी तेही मान्य केलं. महाराजांनी प्रतापराव गुजर, विराजे पंडित यांच्या सकट त्यांना औरंगाबादला पाठवून दिलं. ओके. आता इथे महाराजांनी याच्याशिवाय सरदेशमुखीची मागणी औरंगजेबाने मान्य केली की ठीक आहे, मुलखाच्या आजूबाजूला जो किल्ल्यांच्या आजूबाजूला जो मुलूक असेल त्यातनं तुम्हाला जे उत्पन्न घ्यायचं ते तुम्ही घेऊ शकता. आता यात महाराजांनी काय काय साध्य केलंय बघा. दिसताना ती सगळी पत्र शरणागतीची दिसतात. महाराजांचा फायदा कसा आहे बघा. एक म्हणजे मुघल आघाडी शांत राहील. बरोबर.
कारण आधीच मिर्झा राजांनी स्वराज्याची खराबी केलेली आहे आक्रमण केल्यानंतर. त्यामुळे ते नुकसान भरून काढायला शांततेचा वेळ फार महत्वाचा आहे महाराजांसाठी मुघलांच्या बाजूने. त्यामुळे मुघलांची आघाडी शांत आहे, कारण महाराज म्हणतात मला तर तह मान्य आहे, म्हटल्यावर ते आक्रमणाची काही गरजच नाही आहे. दुसरी गोष्ट, महाराजांनी परस्पर 5,000 फौजेचा पगार काढायला सुरुवात केलेली आहे. 5,000 तर 5,000 औरंगजेबाकडनं केला जातोय. बरं, माणसं कोण ठेवायची हे औरंगजेब नाही सांगू शकत. म्हणजे प्रतापराव गुजर किंवा निराजी पंडितांचा जो पगार आहे तो औरंगजेब देत होता इन अ वे. पद्धत होती ना. म्हणू शकतो आपण. येस. बाजूनी जो सरदेशमुखीचं महाराजांनी मुद्दा मांडला होता, त्या मुद्द्यामुळे किल्ल्याच्या आजूबाजूचा जो मुलूक आहे त्यातनं जे काही उत्पन्न यायचं गावांचं, त्यातली सरदेशमुखी आहे ती महाराजांना मिळायला सुरुवात झाली. सरदेशमुखी म्हणजे सगळ्याचं सगळं मिळत नाही, त्यातलं काही टक्के मिळतो. त्यामुळे महाराजांचं ते एक उत्पन्न स्वराज्याची खराबी झाल्यानंतर जी डागडुजी करावी लागते स्वराज्याची, पुन्हा जी बांधणी करावी लागते, त्यासाठी तो पैसा मिळायला लागला. अर्थात तो सहज मिळाला नाही. तिथले जे अधिकारी होते ते जेव्हा मराठे त्यांचं काय छोटं मोठं तुकडी घेऊन महसूल गोळा करायला जायचे, तेव्हा मुघलांनी त्यांना अडवायला सुरुवात केली. महाराजांनी परत औरंगजेबाला पत्र पाठवलं. थेट औरंगजेबाला नाही, त्याचे अधिकारी असतात त्यांना. त्याच्याकडनं औरंगजेबापर्यंत बातमी पोहोचली की तिथले अधिकारी महाराजांच्या जे तुकडी असते, महाराजांचे अधिकारी असतात, त्यांना विरोध करतात. मग औरंगजेबाने निरोप पाठवला की नाही, मीच परवानगी दिली आहे, तुम्ही आडकाठी करू नका. ते प्रकरण सगळं निस्तराला 3-4 महिन्यामध्ये निघून गेले. पण मग नंतरच्या 2-2.5 वर्षात महाराजांना तो महसूल मिळायला सुरुवात झाली. आणि अजून एक गंमत म्हणजे औरंगजेबाने महाराजांना राजे हा किताब दिला. ओके. महाराजांनी थँक्यू असं म्हणून तो घेतला. महाराजांना त्याची काही पडली नव्हती, स्वतःच्या कर्तृत्वावरती सगळं करणारे होते महाराज. पण तुम्हाला ते राजकीय तडजोडी कराव्या लागतात, त्याच्या अंडर तो राजकिताब महाराजांनी मुघलांकडनं स्वीकारला. हे सगळं एकीकडे चालू असताना दुसरीकडे म्हणजे हे काय दोघांमध्ये तह आणि सगळं शांतता वगैरे आपण म्हणतोय, मध्ये मी वेगवेगळ्या लोकांची वेगवेगळ्या सीमांवरची बंड, त्यामुळे औरंगजेब अडकलेला होता. जशा जशा या गोष्टी आटोक्यात यायला लागल्या तसं साधारणतः 1669 एप्रिल त्याचा धर्मवेळ जागा झालं. काशी विश्वेश्वर पाडला. ओके. मग अनेक मंदिरं पाडली त्यांनी. ते होता होता त्यांचं इतकं झालं की ऑक्टोबर किंवा नोव्हेंबरमध्ये 1669च्या ऑक्टोबर किंवा नोव्हेंबरमध्ये त्यांनी मुअज्जमला आज्ञा केली की शंभूराजांना अटक कर, शंभूराजे आणि त्यांच्या माणसांना अटक कर. शंभूराजे औरंगाबादमध्ये. ओके. सुदैवाने होतं असं की मुअज्जम आणि शंभूराजांची मैत्री होतीच होती, हा एक भाग झाला. त्या मैत्रीच्या अंडर ते राजकीय धागे असतातच. औरंगजेबाला भीती होती की मुअज्जम आणि मराठे एकत्र झाले तर आपल्याला भारी पडतील. ओके. की मुघलांची अशी भव्य दिव्य परंपरा आहे वडिलांच्या विरुद्ध बंड करायची. कदाचित त्या भीतीपोटी त्यांनी हे सांगितलं असेल की बाबा अटक कर, तू मित्र आहे ना, मित्रालाच अटक कर. बऱ्याचदा काय तुमचे कॉन्टॅक्ट असतात, रिसोर्स असतात. तर आता जेव्हा बादशाचा फरमान निघतं, ते बादशाचा फरमान आहे, तो बादशाह निघाल्याच्या वेगाने ते साधारणतः सरकतं खालती. सांडणी स्वार असतो तो येतो वगैरे, ते सगळं फरमान असतं, गुडघ्यावर बसून ते घ्यायचं, ते सगळं घेणं किंवा हे कर, किंवा आज्ञा जरी असतील तरी त्या म्हणजे जासूद ज्या स्पीडनी निघतात त्या स्पीडनी फरमानं निघत नाहीत, टप्प्याटप्प्याने येतात ती. तिकडनं काय खाली उतरला असेल जयपूर करत हे करत करत तो खालती औरंगाबाद पर्यंत यायला त्याने एक विशिष्ट वेळ घेतला. मीनव्हाईल उत्तरेतले जे मुअज्जमचे कॉन्टॅक्ट होते त्यांनी खाली निरोप पाठवला की शंभूराजांना आणि त्यांच्या लोकांना अटक करायचं फरमान बादशाहनी काढलेलं आहे. दरबारात सांगितल्यावरती त्या गोष्टी पोहोचतात. ओके. मुअज्जमनी हा निरोप शंभूराजांना पाठवला की माझ्या हातात फरमान पडायच्या आधी निघता येईल तर बघा, फरमान पडलं की मी काही करू शकत नाही, मी हुकमाचा ताबेदार, बादशाचा फरमान आहे. ओके. ते केल्या दुसऱ्या दिवशी हे सगळं सैन्य भिन्न काहीतरी शिकारीचं म्हणा किंवा काय आम्हाला आमच्या मुलखात जाऊन यायचंय परत, या सबबी खाली तर निघालच आले स्वराज्यात, ते परत पोहोचलं नाही अर्थात. आणि मग ते फरमान एक 6-7 दिवसांनी पोहोचलो हे निघाल्यानंतर. त्यावर मुअज्जमचा उलटा हे आहे की तुमचा जो काही आदेश आहे तो पाळायला मला आवडलं असतं, पण आठवडाभर आधीच शंभू राजा आणि त्याचे लोक इकडनं निघून गेलेले आहेत, नाही तर मी त्यांना नक्की अटक केली असती. अशा पद्धतीने तुम्ही वरती निरोप पाठवला. आता काशी विश्वेश्वर पाडला आणि इतर मंदिरं पाडली, त्यामुळे हिंदू म्हणून एक मनाला ठेच लागणं हा भाग झालाच झाला. बरोबर. तुम्ही जेव्हा शंभूराजांना अटक करायचं म्हणता तेव्हा तुम्ही तह मोडताय. ते महाराज दुखावले गेले की तुम्ही अशा पद्धतीने कसं तह मोडू शकता. ओके.
त्यामुळे बघायला गेलं तर तो मुघलांनी आधी तह मोडला आहे. ओके. हा सगळा जो कालखंड आहे तो 4 वर्षांचा आहे. महाराजांनी अजून 3-4 महिने घेतले. आता या 3-4 महिन्यात महाराज काय करत होते, महाराजांनी जो काही मुलूक आहे तो सगळा तरोताजा करायला सुरुवात केली, स्वतःची सैन्य भरती करायला सुरुवात केली. नवीन पागा असतील, का उंट असतील, तोफा असतील, हत्यार असतील, तुमचा आरमार महाराजांनी पुन्हा एकदा भक्कम करायला सुरुवात केली. 1669च्या आसपास चाललंय आपलं मधल्या नोव्हेंबर. 66 पासून मधले ओके 4.25 ओके वर्ष शांतता आहे मुघल आघाडीवर. ओके अधनमधनं आदिलशाहीचे खटके उडतायत, नाही असं नाही, ओके. ज्यांच्यामुळे खूप मोठा फटका बसलाय किंवा जो महाराज जेव्हा आग्र्यावरून आले तेव्हा महाराजांच्या डोक्यात क्लिअर झालं, शेवटची लढाई ही मुघलांची लढाई आहे. महाराज येतानाच लॉंगवर ट्रिगर खेचून आलेत. औरंगजेबाचा अपमान करून निघून येणं इज इक्वल टू लॉंगवर ट्रिगर. आणि तो लॉंगवर ट्रिगर म्हणजे मराठ्यांच्या चिकाटीमुळे तो खेचला गेला, बरोबर, हा भाग वेगळा. पण महाराज तिकडनं येताना तो ट्रिगर खेचून आले होते. महाराज आग्र्यावरनं आले तेव्हा त्यांना क्लिअर होतं की आज ना उद्या आपल्याला औरंगजेबाशी लढायचं आहे. कारण पुढच्या याच्यात येईलच, पण कुतुबशहाशी महाराजांच्या सीमा तोपर्यंत लागल्याच नव्हत्या, त्यामुळे त्याच्याशी काही भांडणच नाहीये. आदिलशहा किती पाण्यात आहे हे महाराजांना कळलं होतं. अफजल खान प्रकरण असेल, सिद्दी जोहर प्रकरण असेल, काय खवाज खान आल्यानंतर ते फोंडा बिंडा सगळं करणं असेल. खवाज खान राज्याभिषेकाच्या आसपास आलेला आहे, पण या काळामध्ये कोणाची किती ताकद आहे हे कळलं होतं. मुघल अर्ध्या भारतात पसरले होते. मुघलांकडे मुलूक होता, मुघलांकडे प्रचंड पैसा होता, मुघलांकडे प्रचंड सैन्य होतं. बरं, जी मोठी धर्मस्थळ आहेत ती सगळी उत्तर येतात, म्हणजे जो महाराजांचा भावनिक भाग एक हिंदू म्हणून आहे तो सगळ्या नॉर्थला आहेत. या सगळ्या दृष्टीने आपली शेवटची लढाई होणार आहे ती मुघलांबरोबर होणार आहे हे महाराजांच्या डोक्यात क्लिअर झालं होतं आग्र्यावरनं आल्यानंतर. या सगळ्या दृष्टीने महाराज जितकी ताकद कमवता येईल तितकी कमवत होते. जसं 69च्या शेवटी शंभूराजांना अटक करण्याचा निर्णय दिला गेला तेव्हा तह मोडलाच होता. 4 फेब्रुवारी 1670 सुभेदार तानाजीरावांनी कोंढाणा घेतला आणि मराठ्यांकडनं ऑफिशियली तह मोडला गेला. ओके. कारण मी आर्मीचा स्ट्रॉंग होल्डच घेतलाय. जसं आता ऑपरेशन सिंदूर झालं तेव्हा सुरुवातीला आपण टार्गेट केले आहे ते अतिरेकी टार्गेट केले होते. आपलं म्हणणं होतं आम्ही तुमच्या कुठल्याही आर्मीच्या गोष्टीला हात लावला नाहीये, कुठल्याही सैन्याच्या गोष्टीला हात लावला नाहीये. आम्ही टार्गेट केलं ते केलं. जर पाकिस्तान पुढे एस्केलेट करणार नसेल तर आमचं काम झालेलं आहे. पाकिस्ताननी नंतर हल्ला केला नसता तर युद्धच झालं नसतं खरं सांगायचं तर. पण इथे महाराजांनी आर्मीचं जी जागा आहे तीच घेतली ना, म्हणजे ऑफिशियली युद्ध केलं, मी तुझ्या आर्मीवरती हल्ला करतोय. बरोबर बरोबर. त्यामुळे 4 फेब्रुवारी 1670 पासून मुघलांविरुद्ध आघाडी ऑफिशियली उघडली गेली. त्यानंतर मग जेव्हा तुम्ही बघता मग परत सुरतेवरती महाराजांनी हे केलं, मग साल्हेरचं युद्ध झालं. साल्हेरचं युद्ध तर फार महत्वाचं आहे. आपण मुघलांसारख्या शक्तीला मोकळ्या मैदानावरती शिंगावरती घेऊ शकतो आणि जिंकू शकतो. साल्हेरचं युद्ध हे फार फार महत्वाचं आहे. किंवा रामजी बांगेरा आणि या सगळ्या गोष्टी त्याच्याच आसपास झाल्या. ते साल्हेर, मणी, दिंडोरी एकापाठोपाठ एक ती सगळी लढाई आहेत आणि परिसर तोच आहे. बरं, साल्हेर मराठ्यांनी ऑलरेडी घेतला होता. साल्हेरचं युद्ध झाल्यानंतर 8-15 दिवसात मोरोपंतांनी मुल्हेरही घेतलेला आहे. हे झाल्यानंतर मराठ्यांनी, आणि हे मी फक्त मुघलांची फ्रंट अजून सांगतोय, हे झाल्यानंतर मराठ्यांनी मध्ये 2 कोळी राज्य होती. एक रामनगरचं होतं जे राज्य होतं ते, तर महाराजांनी त्या बाजूला सरकायला सुरुवात केली. ओके. महाराजांनी ते राज्य घेतल्यानंतर त्याचा परिणाम काय झाला, ते नाशिक बॉर्डरवरचं राज्य आहे, बागलाण मधलं. सुरत 60 मैलांवरती आली. म्हणजे जोपर्यंत सुरत 250-300 मैलांवरती होती तेव्हा महाराज तिकडे जाऊन 4 दिवस राहून यथेच्छ लुटून परत येतोय. आणि लुटून म्हणजे महाराज आधी निरोप पाठवायचे की मला इतकी चौथाई द्या, मी निघून जातो. नाही ऐकलं तर महाराज 2 मिनिटं 250 मैलांवरती असताना हे करत होते. 60 मैलांवरती आला बागेत फिरावं जावं तसे मराठी येऊन गेले असते खरं सांगायचं. त्यामुळे रामनगर आणि हा सगळा याचा भाग आहे. म्हणजे आपलं जव्हारचं संस्थान घेतलं, मग रामनगरच्या ह्याच्यात केलं. रामनगर पूर्ण नाही जिंकलं, पण रामनगरच्या हद्दीमध्ये मराठ्यांनी प्रवेश केला होता. जव्हार घेतलं होतं. जव्हार ते सुरत 100 मैल आहे, रामनगर ते सुरत आहे ते 60 मैल आहे. जव्हार म्हणजे आता पालघरचा भाग आपण म्हणू, ठाणे, पालघर आणि तो सगळा वरचा भाग, म्हणजे तुझं बागलाण, पालघर, ठाण्याच्या वरचा भाग हा सगळा जव्हार, मोपाडा वगैरे आपण म्हणतो तो. त्याच्यावरती अजून थोडंसं गेलं की रामनगर येतं, तो डायरेक्ट बागलाणचा वरचाच भाग येतो. ओके.
बरं, साल्हेर, मुल्हेर हे सगळे किल्ले गेल्यावरती बागलाणमधनं खालती उतरणारी जी वाट होती तीच मराठ्यांच्या हातात गेली. म्हणजे आता हमखास तुम्हाला औरंगाबाद शिवाय मार्गच नाही उरला. गुजरातमधनं खालती येण्याचा मार्ग मराठ्यांकडे गेला, जव्हार मराठ्यांकडे गेलं, रामनगरला चेक लागला. त्यामुळे एक मोठी पट्टी मराठ्यांनी कायमची ब्लॉक करून टाकली. ओके. आणि ते घेतल्यापासनं ते औरंगजेब खाली उतरेपर्यंत ती सुरतच्या डोक्यावरती मराठ्यांची तलवार कायमची टांगलेली राहिली. जेव्हा औरंगजेब खाली उतरला तेव्हा हे सगळं जिंकत खालती आला तो, किंवा जिंकलं त्याने. ओके. तेव्हा तो कुठे, तोपर्यंत तो जो काही चेक होता तो तेव्हा आटला नाही. तर मधली जी काही 10-1 वर्ष होती ती सुरत गॅसवरतीच होती, कारण दोनदा अनुभव घेतला होता. बरोबर आहे. आता ही सगळी झाली मुघलांची बाजू. आता आपल्याला कुतुबशाह आणि आदिलशाह यांच्याकडे आपण बघूया. 2 वर्ष पुढे उडी मारतो मी. 72 एप्रिल 1672च्या दरम्यान त्यावेळेचा जो कुतुबशाह होता तो वारला. म्हणजे आजारी होता, त्याला कळलं होतं शेवटचा आपल्या आहे. त्याचे टोटल 3 जावई कुतुबशहाचे पैकी एक म्हणजे मोहम्मद सुलतान, जो औरंगजेबाचा मुलगा आहे. पण आग्रा किंवा दिल्लीच्या जे सत्तेचं युद्ध झालं औरंगजेब आणि त्याच्या भावांमध्ये, त्या दरम्यान मोहम्मद सुलतान उठून स्वतःच्या काकाकडे गेला. त्याच्यामुळे औरंगजेबानी जेव्हा सत्तेवर आल्यानंतर पहिलं काय काम केलं असेल तर आपल्या मुलाला जेलमध्ये टाकलं. अदरवाईज त्यावेळी औरंगजेबानी जेव्हा कुतुबशाहीवरती आक्रमण केलं होतं आणि त्यांच्या ज्या अटी लागल्या होत्या, त्यात कुतुबशहाची एक मुलगी ही मोहम्मद सुलतान बरोबर लग्न केलं होतं आणि अट अशी घातली होती की तुझ्यानंतर मोहम्मद सुलतान या गादीवरती बसेल. म्हणजे कुतुबशाही पण मुघलांचीच झाली असती. पण आता अडचण काय आहे, तेव्हा आणि 72च्या आसपासच मोहम्मद सुलतानना जेलमधनं बाहेर पण काढलेलं आहे बरं का. अच्छा. पण मोहम्मद सुलतानला एका सत्तेवरती बसणं म्हणजे परत औरंगजेबालाच थ्रेट होता, स्वतःला चेक दिल्यासारखं. त्यामुळे ती गोष्ट औरंगजेब करू शकत नव्हता. आता उरले 2 जावई. तर त्यापैकी जो नंतर सत्तेवरती आला अबुल हसन, ज्याला तानाशाह आपण म्हणतो आपण, म्हणजे महाराजांबरोबर त्याची मैत्री झाली, त्याला त्यांनी सांगितलं की हा माझा उत्तराधिकारी असेल. तेव्हा त्याचा जो वजीर होता तोही त्याचा जो मोठा जावई होता, त्याच्या इगोवरती आला. त्याला सत्ता पाहिजे होती, सत्ता कोणाला नको असते. मग त्या दोघांमध्ये म्हणजे जो वजीर होता तो कुतुबशहाचा जावई होता. ओके. आणि हा जो होता याच्याकडे सुद्धा हे होतं. पण पुढचा उत्तराधिकारी जो आपला आहे तो अबुल हसनला त्यांनी केलं. म्हटल्यावरती जो अंतर्गत संघर्ष होतो, जो रक्तपात होतो, तो कुतुबशहामध्ये झाला आणि अबुल हसन सत्तेवरती आला. यातली गमतीची गोष्ट अशी आहे, तो सत्तेवरती आल्यानंतर त्यांनी काही महिन्यांनी महाराजांना 60,000 रुपये पाठवलेले आहेत. अबुल हसन कशासाठी? त्याच्यात आणि महाराजांमध्ये करार झाला होता की दरवर्षी कुतुबशहा 1 लाखाची खंडणी मराठ्यांना देईल. आता आहे असं की हा करार का झाला, कधी झाला, याचं काही तशी फारशी माहिती मिळत नाही. जे उल्लेख मिळतात ते असे आहेत की 1 लाखाची खंडणी मान्य झाली होती, त्यापैकी 60,000 रुपये तो सत्तेवरती आल्यानंतर काही महिन्यात त्यांनी दिले. आता विचार करा, दोघांच्या सीमा लागल्या नाहीयेत, कधी दोघांमधले युद्ध झालं नाहीये, तरी कोणीतरी एक माणूस 1 लाखांपैकी 60,000 रुपये, आणि त्यावेळेचं 60,000 आहेत ते पाठवून देतो. याचा अर्थ दोघांमधल्या करारामध्ये काहीतरी असं असलं पाहिजे की जर तुला उद्या मदत लागली तर मराठी तुझ्या मदतीला येतील. बरोबर. किंवा कदाचित त्याला सत्तेवर येण्यासाठी पैसा लागला असेल, सैन्य शक्ती किंवा काही कॉन्टॅक्ट जे काही राजकारणात लागतात, जो दबाव असेल, तुमचे काय शब्द टाकून की बाबा याच्या पाठीशी उभे राहा, जे इंटरनल गोष्टी तुम्हाला कराव्या लागतात, महाराजांनी ते प्रेशर पॉइंट्स वापरले असतील. म्हणजे हा सगळा अंदाज आहे. पण उगीच का कोण 60,000 देईल किंवा 1 लाखाला तयार होईल? युद्धच झालं नाही, युद्धच झालेलं नाही किंवा दोघांमध्ये काहीच नाही. असं असताना काहीतरी झालं म्हणजे या दोघांचं काहीतरी करार मदार झालेले आहेत. म्हणजे महाराजांची ताकद 72 सालीच इतकी होती की 100-150-200 वर्ष असलेली पातशाही महाराजांबरोबर कुठले युद्ध नव्हता करार करते आणि 60,000 रुपये पाठवून देते. ही एक राजकीय स्पेस महाराजांनी स्वतः तयार केली आहे. आता आपण आदिलशाही फ्रंटकडे येऊ. महाराजांनी मुघल फ्रंट शांत केल्यानंतर आदिलशाही फ्रंटच्या याच्यामध्ये जो आपला पन्हाळा किंवा हे होता, जे कोंडाजी फर्जंद आणि म्हणतात की कोंडाजींनी 60 मावळे घेऊन वरती गेले, दरवाजा उघडला आणि मग अण्णाजी तो बाकीचा सैनिक घेऊन आतमध्ये शिरले. याच्यामध्ये तो जो कोंडाजींचा जो पराक्रम आहे की 60 मावळे घेऊन पन्हाळ्यासारख्या बुलंद किल्ल्यात घुसणं, वाघाचा काळीज लागतं याला. तर कोंढाणा असेल, कोल्हापूरच्या आसपासचा परिसर असेल, हे सगळं हे मराठ्यांनी जिंकायला सुरुवात केली. आता हे सगळं चालू असताना त्याच्या आधी हे सांगायचं राहिलं की
72 मध्येच एप्रिलमध्ये तर कुतुबशहामध्ये सत्तापालट झाला. इकडे नोव्हेंबरच्या आसपास आदिलशहा वारला. हा. त्याच्यानंतर जो सत्तेवरती आला तो फक्त 4 किंवा 5 वर्षांचा मुलगा आहे. म्हणजे काही सेच नाहीये, त्याला काही कळतच नाही. अर्थात त्याचं वयच इतकं लहान आहे. म्हटल्यानंतर दरबारामधले जे ताकद असलेले जी लोक आहेत त्यांनी ती स्पेस ऑक्युपाय करायला सुरुवात केली. त्यातला खवास खान आणि आपला बहादूर खान नाही, बहलोल खान, हे दोघं वजीर होण्याच्या शर्यतीत होते. या सगळ्यामध्ये खवास खानला वजीर मिळाली. आता होतं असं, खवास खान हा इथला मुसलमान आहे आणि बहलोल खान आहे तो पठाण आहे. जोपर्यंत आधीचा आदिलशाह होता कळत्या वयाचा किंवा कंट्रोल ठेवू शकणारा, स्वतःच्या बुद्धीने विचार करू शकणारा, तोपर्यंत हे जे इंटरनल जे संघर्ष असतात, कॉन्फ्लिक्ट असतात, त्यांच्यावरती त्यांनी कुठेतरी कंट्रोल ठेवला होता. कोणाला तरी काय बाबा पुता करून शांत कर, कोणाला मोहिमेवरतीच पाठवून दरबारापासून दूर ठेव, काही ना काहीतरी करता येत असेल. सत्तेवरती 4 वर्षाचा पोरगा आल्यावर तुम्ही काय करणार आहात? त्यामुळे हे इतकी वर्ष दबून राहिलेले संघर्ष वरती यायला सुरुवात झाले. महाराजांचं लक्ष सगळीकडे होतं. त्यांनी बघितलं की मुघल फ्रंट आहे ती आपण तह करून शांत केलेली आहे, कुतुबशहा बरोबर आपली मैत्री आहे आणि आदिलशहामध्ये 2 तट पडलेले आहेत. म्हटल्यानंतर हे सगळं पन्हाळा वगैरे महाराजांनी घ्यायला सुरुवात केली. महाराज तळ कोकणात उतरायला सुरुवात केली. म्हटल्यानंतर खवास खान कसा नाकारताय ही आरडाओरडा बहलोल खान पठाण त्या सगळ्या लोकांचा सगळा चालू झाला होता. त्यामुळे आणि 74 पर्यंत जेव्हा आपण येतो तेव्हा आपल्याला 3 फ्रंटवर या गोष्टी दिसतात. याच्याशिवाय महाराजांनी आरमार वाढवलं होतं. त्यांचं सिंधुदुर्ग वगैरे तर अफजल खान प्रकरणाच्या आसपास आणि महाराज जेव्हा पन्हाळ्यावरती अडकून पडले होते त्याच्या आसपासच सिंधुदुर्गाचं काम वगैरे सगळं होतं. त्याच्याशिवाय जंजिरा आणि या भागात महाराजांनी आपले स्ट्रॉंग होल्ड बनवायला सुरुवात केली होती. कासा नाही, आपला पद्मदुर्ग आणि या सगळ्या गोष्टी महाराजांनी चालू झाल्या होत्या. त्यामुळे सिद्धीला चाप लागायला सुरुवात झाली होती. महाराजांनी तळ कोकणात जे देसाई आहेत ते पोर्तुगीजांच्या पाठिंब्याने या सारखा स्वराज्याला त्रास देतात म्हणून महाराजांनी तिकडे मोहीम काढली होती. त्या दरम्यान पोर्तुगीजांना या सगळ्या गोष्टींमुळे पायबंद बसला, कारण महाराज कोंड्यापर्यंत गेले. मग पोर्तुगीज न रमले. हे सगळं बघून ब्रिटिशांना भीती वाटायला लागली की आधीच राजापूरची वखार वगैरे सगळी लुटलेली आहे, आपल्यावरही आक्रमण करतात मुंबईवरती. कारण त्यावेळी या वावड्या होत्या किंवा हे पण होतं की महाराज आणि पोर्तुगीज हे एकमेकांच्या मदतीने मुंबई घेणार. तशी राजकारण शिजली होती. पुढे काही झालं नाही, ह्या गोष्टी वेगळी. पण मग पोर्तुगीजांनीच मुंबई इंग्रजांना दिली ना, परत घेण्याची गरज असते. किंवा त्यांच्या दृष्टीने इंग्रजांपेक्षा युरोपियन सत्तेपेक्षा इथलाच कोणीतरी असणं कदाचित फायदेशीर होतं. कदाचित अर्धी वाटून घेतली असती. करार मधार काय झाले ते माहित नाही, पण त्यांच्यात ते हे होत होते की आपण एकत्र येऊ होत्या सिद्धी आणि ब्रिटिशांना. लक्षात घ्या, महाराजांना सिद्धीचा प्रचंड त्रास होता. ब्रिटिशांची थेट युद्ध तोपर्यंत नव्हतं. नंतर मग महाराजांच्या शेवटच्या राज्याभिषेकानंतरच्या कालखंडात विजयदुर्गची वगैरे सगळी युद्ध झालेली आहेत अगदी. पण ब्रिटिशांची असं काय हमरातुमरीचं युद्ध असं झालेलं नव्हतं. त्यामुळे पोर्तुगीजांना ब्रिटिशांचा त्रास आहे आणि महाराजांना सिद्धीचा त्रास आहे. आपण एकत्र येऊन हे 2 जर घालवले तर दोघांसाठी समुद्र वेगळ्या पद्धतीने ओपन होत होते वगैरे वगैरे. अर्थात आता आपला तो विषय नाहीये, पण त्याच्यामुळे ब्रिटिशांना भीती वाटायला लागली होती आपल्यावरही आक्रमण करतील. त्यामुळे ते करार मदार तह आमची बाबा आधीची नुकसानी द्या म्हणून आपले वकील पाठवा रायगडला, हे सगळं चालू झालं होतं त्यांच्याकडनं. त्यामुळे राज्याभिषेकापर्यंत आपण जेव्हा पोहोचतो तेव्हा साधारणतः 3-4 फ्रंटवर ही परिस्थिती आहे. ओके. तर मग आता हे जे आपलं डिस्कशन चालू आहे त्याच्यातून एक गोष्ट कळते की जर आपण प्रश्न विचारला की महाराजांसाठी तेव्हा राज्याभिषेक करण्याची परिस्थिती जी होती ती अनुकूल होती की प्रतिकूल, तर प्रतिकूलच होती अर्थात. पण तरी सुद्धा महाराजांनी स्वतःचा राज्याभिषेक करवून घेतला. मग त्याच्या मागे त्यावेळची धार्मिक परिस्थिती किंवा त्यावेळी राजकीय गरज अशी काय वाटते तुम्हाला की महाराजांनी त्या क्षणी ज्यावेळी त्यांना वाटलं की लगेच त्यांनी राज्याभिषेक करवून घेतला असेल? राज्याभिषेकाकडे जेव्हा आपण येतो तेव्हा पहिल्यांदा हे बघावं लागतं की महाराजांना राज्याभिषेक का करावा असं वाटला, किंवा ती कल्पना कोणाची होती वगैरे चर्चा व्हायला सुरुवात होते. थोडक्यात आधी राज्याभिषेक ही संकल्पना थोडीशी आपण समजून घेण्याचा प्रयत्न करू की कुठलंही राज्य जेव्हा उभं राहतं तेव्हा त्याला राजकीय मान्यता गरजेची असते इतरांकडनं, ज्याला तुम्ही काउंटर पार्ट म्हणता, समोरचा. बरोबर. त्याच्याकडनं राजकीय मान्यता असणं गरजेचं असतं. दुसरी गोष्ट तुम्हाला सामाजिक मान्यता असणं गरजेचं असतं.
समजा समाजाने तुम्हाला मान्य केलं नाही तर ते त्रासदायक ठरतं राजाला. त्यामुळे बरोबर. सामाजिक मान्यता असणं गरजेचं असतं. तिसरी गोष्ट तुम्हाला धार्मिक मान्यता असणं गरजेचं असतं. कारण आपण मध्ययुगाचा विचार करतोय. आता आपण बघतोय ते जग वेगळं आणि मध्ययुगातलं जग वेगळं आहे. जे मध्ययुगात तुम्ही महाराज घ्या किंवा भारतातला इतर सत्ता घ्या किंवा जगातल्या कुठल्याही सत्ता घ्या, हा धार्मिक अनुमोदन किंवा धार्मिक पाठिंबा ही फक्त महाराज नाही, जगभरातल्या सगळ्यांची गरज आहे. बरोबर बरोबर. ते हिंदू, मुस्लिम, काय तुमचे शीख असतील, ख्रिश्चन असतील, ज्यू असतील. त्यामुळे ती एक गरज लागते आणि या 3 मान्यतांशिवाय, राजकीय, सामाजिक, धार्मिक, या 3 मान्यतांशिवाय एक पाठबळ लागतं, ते म्हणजे पैशांचं लागतं. आता या सगळ्यामध्ये आपण हे बघूया की महाराजांना राजकीय मान्यता होती का? तर अर्थात होती. नाहीतर मी जे सांगितलं की कुतुबशहानी 72 मध्येच महाराजांबरोबर करार केले किंवा औरंगजेबानी पुरंदरचा तह केला होता, तो एक राजकीय तह होता. म्हणजे महाराजांनी स्वतःची राजकीय स्पेस अर्थात तयार केली होती आणि स्वतंत्र राजकीय स्पेस म्हणतोय. दुसरी गोष्ट सामाजिक मान्यता. जेव्हा लोक महाराजांकडे कुठल्याही पद्धतीने नोकरी मागायला यायचं, मग ती लष्करी असेल, ती कारकुनाची म्हणून असेल, लॉजिस्टिक्स मधली कुठली असेल, नोकरी मागणं हा एक भाग झाला. आणि महाराजांचं जे सैन्य किंवा महाराजांचा जो मुलूक असेल त्याच्यामध्ये महाराजांनी स्वतःचे नियम करून दिले होते. शेतसारा असेल, कुठल्या व्यवस्था असतील, नीती नियम असतील, कायदा असेल, महाराजांच्या त्या गोष्टी ऑलरेडी चालू झाल्या होत्या. त्याला कोणाकडनं प्रतिकार असा नाहीये, याचा अर्थ चॅलेंज नाही. याचा अर्थ त्यांना महाराज ज्या गोष्टी सांगत होते त्या गोष्टी मान्य होत्या. बरोबर. तिसरी जी गोष्ट आहे धार्मिक, याच्याकडे आपण थोडं याच्यानंतर येऊया. तिसरी गोष्ट मी सांगितलं, पाठबळ लागतं ते पैशांचं लागतं. फक्त एकदम महाराजांचा राज्याभिषेक होण्याआधी किंवा हे जितकी भूमी आहे आणि महाराजांकडे जितके किल्ले किंवा हे आहेत त्यांचं प्रमाण बघता फक्त तिथल्या जो महसूल निघतो, जी देशमुखी निघते किंवा जे कर लावले जातात ते, किंवा कोकणातनं जो व्यापार की तुम्ही स्वतःच हे देता, काय म्हणू आपण त्याला, पास देता की इकडनं तुम्ही व्यापार करू शकता. ते कोणी असतील, पोर्तुगीज असतील, अरब असतील, इंग्रज असतील, त्यांना आपण पास द्यायचो की तुम्ही इथे परमिशन. तर महसूल असेल किंवा व्यापारातनं इतक्या राज्याचं सगळं कारभार चालू शकेल इतका पैसा जनरेट होणं कठीण असतं, किंवा झाला तरी तो जेवढाच तेवढा होतो. मग अशा वेळी मग मोहीम काढायची असेल तर तुम्ही काय करणार आहात? तुम्हाला साहुकारांकडे पैसे घ्यावे लागायचे. बरोबर. आणि हे त्यावेळी सगळे जण करायचे. मुघलही साहुकारांकडनं पैसे घ्यायचे किंवा जे धनाढ्य व्यापारी असायचे त्यांच्याकडनं घ्यायचे किंवा इतर सत्ता देखील घ्यायच्या. कारण मोहिमेसाठी तुम्हाला एक वेगळा, मी मोहीम करतोय ती जिंकणार आहे की नाही हे मला माहित नाहीये. अशा वेळी मी माझ्या खजिन्याला खड्डा नाही पाडणार. जो महसूल येऊन खजिन्यात पडलेला आहे, कारण तो मी माझ्या राज्याच्या, शिवाजी महाराज असं नाही, ते मुघल असतील, कुतुबशाह असतील, आदिलशाह असतील, मोहीम काढताना किंवा इतर गोष्टी करताना माझ्या खजिन्याला कमीत कमी खड्डा कसा पडेल, बरोबर बरोबर, हे बघणं त्यांचं काम असायचं. तो खजिन्यात थोडाफार वैयक्तिकही असायचा आणि राज्यही चालवावं लागायचं. त्यांना इतर लोकांचे पगारही द्यावे लागायचे त्या खजिन्यातनं. मोहीम काढताना जो एक्स्ट्रा खर्च येतो तो साहुकारीच्या ह्याच्यात करायचा आणि ते रिस्क असल्यामुळे साहुकार व्याजही मजबूत घ्यायचे त्याच्यावरती. साहजिक आहे, मला माहित नाही हरल्यावर काय होणार आहे. त्यामुळे पैसा देणं, त्यावरती व्याज घेणं हे सगळ्यांचं असायचं. आणि त्यावेळी साहुकारांची गरज ही फार नॉर्मल होती, फार नॉर्मल होती. तेव्हा काही बँक नव्हत्या लोन द्यायला. आज्ञापत्रातनं देशोदेशीचे सावकार आणून येथे वसवणं अशी स्पष्ट आज्ञा आहे. देशोदेशीचे सावकार आणून वसवावेत अशी ती स्पष्ट आज्ञा त्याच्यात दिलेली आहे. याचा अर्थ साहुकार हा तुमच्या राज्याचा अविभाज्य अंग आहे. तो का आहे? का त्याच्याकडे पैसा आहे. बरोबर. राज्य चालवायला किंवा मोहिमा काढायला जो पैसा लागतो तो साहुकार देतो. त्यामुळे महाराजांना सावकाराचं पाठबळ असलं पाहिजे. महाराजांनी जितके मोहिमा काढत होते किंवा हे, आणि ह्याच्याही पलीकडे जाऊन सांगतो, आग्र्यावरनं महाराज जेव्हा परत आले, आग्र्यात असताना महाराजांनी 60,000ची हुंडी घेतली होती. महाराज जेव्हा परत स्वराज्यात आले, महाराजांनी हुंडी फेडली आहे. सावकारांमध्ये स्वतःचं नाव खराब नाही होऊ दिले त्यांनी. सावकारांमध्ये एकदा नाव खराब झालं की पैसा बुडवतो कोण उभं राहणार? बरोबर. त्यामुळे महाराजांनी किती प्रॅक्टिकली एखादी गोष्ट हँडल करायचंय महाराज. त्यामुळे देशोदेशी सावकार येणं किंवा या घटनेवर आपल्याला कळतं महाराज सावकारांना जपायचं, ती गरज होती राज्याची. त्यामुळे महाराजांकडे मी म्हटलं तसं राजकीय सामाजिक पाठिंबा होता, आर्थिक पाठबळ होतं.
त्याच्याशिवाय सुरत असेल, वणी दिंडोरी असेल, किंवा याच्यातनं महाराजांना जी चौथाई किंवा लूट मिळायची, त्यातनं खजिना भरणं, नवीन भरती करणं, नवे किल्ले बांधणं किंवा डागडुजी करणं वगैरे. आता राहिला धार्मिक भाग. धार्मिक भाग का महत्वाचा आहे? धर्म ही त्यावेळच्या मध्ययुगातल्या कुठल्याही लोकांची, कुठल्याही व्यक्तीची दैनंदिन गरज होती आणि भाग होता. दैनंदिन प्राथमिक फारच. एकतर म्हणजे त्यावेळी देवभोळेपण किंवा खूप श्रद्धाळू असणं हे त्यावेळी होतं. म्हणजे ज्या शिक्षा दिल्या जायच्या किंवा हे दिल्या जायच्या, त्याच्यातही जी दिव्य घेतली जायची, ज्या आणाभाका घेतल्या जायच्या किंवा आहे, त्याच्यामध्ये देवाची भीती हा प्राथमिक भाग असायचा. मी खोटं बोलून पिंडीवरचं बेल उचललं तर माझं काहीतरी वाईट होईल, किंवा या आणि अशा अनेक समजुती या त्यावेळी फार कॉमन होत्या. त्याच्यामुळे धर्म हा माझ्या जगण्याचा रोजचा भाग होता त्या काळातला. असं असताना एकाचा धर्म, 100 जणांचा धर्म, 1000 जणांचा धर्म, 1,00,000 जण, हा सगळ्यांना ना जोडणारा धागा असतो धर्म. आजही आहे, बरोबर, भविष्यातही राहणार आहे. असं असताना माझ्या धर्माचा कोणीतरी एक प्रमुख, म्हणजे आपण काय इथे गागा भट्ट असं म्हणूया, पण काय नाशिक क्षेत्रीचे असतील, तुमचे काशी क्षेत्रीचे असतील वगैरे, क्षेत्रातला कोणीतरी महामहोपाध्याय, ज्याला धर्म आज्ञा करण्याचा अधिकार आहे, तेवढी त्याची पात्रता आहे धार्मिक, आणि ती सर्वांना मान्य आहे. अशी कोणीतरी व्यक्ती येऊन जेव्हा इथे राज्याभिषेक करून सांगतं, ही व्यक्ती आजपासून तुमचा राजा आहे, तो माझ्या धर्माचा प्रतिनिधी आहे. बरोबर. म्हणजे माझ्या दृष्टीने सामाजिक दृष्ट्या तर महाराज एस्टॅब्लिश आहेतच, त्याशिवाय मी जीव द्यायला जाणार नाही त्यांच्याकरता, पगार देऊ नये. त्यामुळे महाराजांची त्या एस्टॅब्लिशमेंट शिवाय माझ्या धर्माचा कोणीतरी प्रतिनिधी काशीवरनं येऊन सांगतो, काशी महास्थळ, तिथनं येऊन सांगतो की ही व्यक्ती आहे, तिला मी राज्याभिषेक केला आहे आणि हा तुमचा राजा. तुमचं इमोशनल बघणंच बदलतं ना त्याच्याकडे. बरोबर. त्याच्यामुळे धर्म हा महत्वाचा आहे. मुस्लिमांकडे खुतबा वाचला जायचा की आजपासून हा राजा, तो मौलवी असा तो खुतबा वाचायचा. काय कोरोनेशन असायचं, मग ते आपण आजही राणी गेल्यानंतर चार्ल्स जेव्हा बसला तेव्हा तो सुद्धा तिथल्या याच्यासमोर गुडघा वाकून बसलाच होता की. म्हणजे आज लंडनमध्ये किंवा इकडे सगळी राजेशाही फक्त बकिंगहॅम पॅलेस पुरतीच आहे, पण तो सोहळा करतातच ना. बरोबर. किंवा आजही अनेक संस्थानिकांमध्ये राज्याभिषेकाचे सोहळे होतातच. म्हणजे आज आपल्याकडे ती भावना जर एवढी तीव्र आहे, 400 वर्ष जेव्हा धर्म ही रोजची माझी बाब असेल, तर किती ती इमोशनल बाब असेल हे लक्षात घ्या. बरोबर. त्यामुळे धर्माची मान्यता ही फार महत्वाची बाब होती. म्हणजे आज कुठल्याही कारणाने असेल आपल्याला ते पटो न पटो, त्यावेळेच्या लोकांना पटत होतं. आपण आत्ता 400 वर्षांनी त्यात काहीच करू शकत नाहीये. त्यामुळे महाराजांची ही राजकीय एस्टॅब्लिशमेंट, तुमची सामाजिक एस्टॅब्लिशमेंट, तुमचा पैसा, याच्याशिवाय उरलेली गोष्ट ही फक्त धार्मिक होती. राज्याभिषेकाच्या निमित्ताने ती गोष्ट पार पडलेली आहे, साध्य झालेली आहे. हे आणि या जेव्हा 4 गोष्टी एकत्र येतात तेव्हा राज्याला एक नैतिक अधिष्ठान मिळतं. महाराजांकडे सत्ता होती का? होती. महाराजांचं ऍडमिनिस्ट्रेशन होतं का? होतं. प्रॉब्लेम कुठे होतो ते आता पुढच्या गोष्टीपासून चालू होतो. शिवदिग्विजय बखर जी आहे ती उत्तरकालीन बखर, हे आधीच सांगतोय. पण शिवदिग्विजय बखर जेव्हा एखादी घटना मांडते तेव्हा त्या घटनेत महाराजांच्या काळात समाजाची मानसिकता काय होती हे आपल्याला समजतं. ती घटना अशी आहे की महाराजांनी राजगडावरती मेजवानीचा बेट ठेवला आणि आजूबाजूच्या मावळ्यातले असतील किंवा त्यांच्याकडे त्यांचे जे सहकारी असतील मोठमोठे मातबर लोक, ती त्यांनी मेजवानीसाठी बोलवली राजगडावरती. अगदी सगळं काय तो पूर्ण सोहळा वगैरे सगळं झालं, सगळ्यांचं मानपान स्वागत, ते काय तलवारी देणं हे देणं वगैरे सगळं झालं. जेवणाची वेळ आली तेव्हा जिथे पंगत मांडली होती त्या ठिकाणी सगळे पोहोचले. तेव्हा त्यांच्या लक्षात आलं महाराजांची बैठक आणि जेवणाचा चौरंग हा इतरांपेक्षा थोडासा उंच आहे. त्यांचा इगो दुखावला आणि त्यावेळी जीव गेला तरी चालेल, इगो सांभाळायचा हे त्यावेळेचं तत्व होतं. का? तर आम्ही राजे. शिवदिग्विजय मधलं ते आहे की शहाजी राजांचा मुलगा म्हणून आम्ही यांचा मान ठेवतो. ह्यांचं स्वतःचं काही नाहीये. नाही, यांचं स्वतःचं म्हणजे ठीक आहे, त्यांनी कर्तृत्वाने मिळवलं वगैरे, हा गोष्टी वेगळी. आम्ही राजे हा जो आहे तर त्याचा असं आहे की शहाजी राजांचा पुत्र म्हणून आम्ही यांचा मान ठेवतो, आम्ही यांच्या खांद्याला खांदा लावून लढतो. असं असताना आमच्यापेक्षा यांची बैठक आणि चौरंग उंचावर कसा? ओके.
आम्ही राजे, आम्हाला मोर्चल्याचा अधिकार, मग तो कोणी काय त्यांना आदिलशहाने दिला असेल, त्याच्या आधी निजामशाहीने दिला असेल, त्याच्या आधी बिदरशहाने दिला असेल, आमची तेव्हापासूनची असेल, कोणाला मोगलांनी दिला असेल, कोणाला कुतुबशहाने दिला असेल, जरी कुतुबशहाचा या भागात राज्य नसेल तरी उदाहरण म्हणून सांगतोय. या लोकांनी आम्हाला राजे पदवी दिलेली आहे. यांना राजे कोण म्हणतो? राजे यांचे वडील शहाजी राजे, यांना राजे कोण म्हणतो? खरंय. ती पंगत सोडून गेली लोक. बर. मी म्हंटल तसं त्यावेळी इगो पीकवरतीच असायचं. बरोबर. महाराजांना मनाला लागली ती गोष्ट की अरे आपण मेजवानी ठेवली, आपली लोक आहेत असं समजून हे सगळे केलेली आहे. असं असताना मेजवानीवरनं निघून जाणं हे फार योग्य नाहीये. महाराजांना फार लागलं ते. त्यावेळी शिवदिग्विजय सांगते की जो चिटणीस आहे त्याच्या तोंडशी ती वाक्य आहेत की महाराज या नावास छत्रसिंहासन पाहिजे. छत्रसिंहासन असल्याशिवाय राजे म्हणून घेणे हे अश्लाघ्य, ओके. खुशमस्करी बोलणे. या नावास छत्रसिंहासन मिळाले जसे सभेच्या ठाई म्हणजे राजसूय यज्ञात जसा शिशुपाल नष्ट झाला तसे या सगळ्यांची तोंड आणि त्यांची मतं सगळी हाणून पाडली जातील. मग कशी योजना म्हणता, हे महाराजांचं वाक्य आहे की कशी योजना म्हणता असं महाराजांनी विचारलं. तेव्हा त्यांनी गागाभट्टांची आठवण करून दिली की काशीचे ब्राह्मण तपोराशी, काशीचा जो कोणी इथला दशग्रंथी पंडित आहे तो येऊन जर त्यांनी इथे राज्याभिषेक केला तर कोणाची टाप होणार नाही उलट विचारायची. तर आता परत तेच झालं. आता शिवदिग्विजय आहे तिचं म्हणणं आहे, ती एक तर उत्तरकालीन आहे, तिचं म्हणणं आहे की ही चिटणीसाची संकल्पना होती की महाराजांनी राज्याभिषेक करून घ्यावा. सभासद जो महाराजांच्या समकालीन आहे आणि राजाराम महाराजांच्या आज्ञेने त्यांनी जो ग्रंथ लिहिला आहे तो याचं क्रेडिट गागाभट्टांना देतो की गागाभट्टांनी महाराजांना पटवून दिलं की राज्याभिषेक करणं ही गरजेचं आहे स्वतःहून. ओके. असं याचं म्हणणं आहे. गागाभट्टचा जो वंश आहे, गागाभट्ट वंशम किंवा गागाभट्ट वंशपुराण म्हणून तो ग्रंथ आहे, तो फार म्हणजे 19व्या शतकाच्या सुरुवातीला तो मिळाला. लिहिला फार जुना गेला आहे पण प्रकाशित 1903 मध्ये वगैरे झाला. त्याच्यामध्ये हे क्रेडिट रामदास स्वामींना दिलेलं आहे की गुरुच्या आज्ञेने महाराज तयार झाले. ओके. त्यामुळे एकवाक्यता इथेही नाहीये. पण ती कोणाची असू दे, म्हणजे ती चिटणीसाची आज्ञा हे असू दे, विनंती असू दे, बरोबर, ती गागाभट्टांची सूचना असू दे, ती रामदास स्वामींनी केलेली सूचना असू दे, जिजाऊ साहेबांनी केली असू दे, किंवा महाराज स्वयंभू होते, महाराजांच्या डोक्यातून आलेली कल्पना असू दे, सगळी राजकीय धार्मिक सामाजिक परिस्थिती बघता महाराजांच्या मनातही आलेलं असू शकतं. भक्कम काहीच नाही की कुठनं आली की राज्याभिषेक करून घेणं. बघायला गेलं तर महाराजांचं सगळं नीट चालू होतं. ऍडमिनिस्ट्रेशन सिस्टम बसली. बरोबर. हा प्रसंग झाल्यानंतर जे आहे की नाही या नावास छत्रसिंहासन पाहिजे, मग ते चिटणीसांचं असू दे किंवा महाराजांच्या मनातलं असू दे, ती गोष्ट खरी होती. ती जाणवली गोष्ट त्यावेळी प्रकर्षाने. तुम्हास राजे कोण म्हणतो. बरोबर. म्हणजे ज्या माणसाने स्वतःच्या मनगटावरती आणि बुद्धीवरती हे सगळं उभं केलं, जे आधीची 350 वर्ष कोणी करण्याची हिंमत दाखवली नव्हती, ते स्वतःच्या हिमतीवरती करूनही तुम्हास राजे कोण म्हणतो हा तोंडवर करून जेव्हा प्रश्न यायला लागतो, बरोबर, तेव्हा ते हे होतं की नाही बाबा या नावास छत्रसिंहासन पाहिजे. हे महाराजांना स्वतःही वाटलेलं असू शकतं किंवा कोणीतरी त्यांना सूचना केली असू शकते जी त्यांना पटली. आता मूळ मुद्दा, राज्याभिषेकाची गरज काय. धार्मिक, जेव्हा आधीच्या 3 गोष्टी मी सांगितलेल्या आहेत त्याला धार्मिक जोड जेव्हा मिळते आणि छत्र आणि सिंहासन जेव्हा तुमचं तयार होतं तेव्हा एक नैतिक अधिष्ठान 4 बाजूंनी मिळतं तुम्हाला. बरोबर. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट म्हणजे तुमचं सिंहासन झालं, छत्र झालं. दुसरी गोष्ट, तुमचे सही शिक्के जे असतात, राजमुद्रा ज्याला म्हणतात, ती आधी मुद्रा होती, ती नंतर राजमुद्रा झालेली आहे. पण त्याच्याही पलीकडे सांगतो, मुद्रा कोणाकडेही असू शकायची. फडणवीस असायचं त्याची स्वतःची मुद्रा असायची, कारण आज जसं एखाद्या डिपार्टमेंटकडे जाऊन तिथला अधिकारी देतो आणि सही करतो, आपण महाराजांचा राज्याभिषेक झाला म्हणून प्रतिपदचंद्र लेखव ही आपल्याकरता मंत्र असल्यासारखी आहे. जोपर्यंत राज्याभिषेक झाला नव्हता, मी काय म्हणतोय जरा नीट समजून घेण्याची गरज आहे, परत नाही आता भावना दुखावल्या जातील. मी टेक्निकल गोष्टी समजावण्याचा प्रयत्न करतोय. ओके. तोपर्यंत महाराजांच्या राज्याच्या बाहेर प्रतिपदचंद्र लेखव या मुद्रेला अधिकृत मान्यता किती होती. ओके. कारण राज्याभिषेक नाही आहे. राज्याभिषेक अधिकृत राजे नसल्यामुळं त्याच्यामुळे, कारण मी म्हटलं तसं, ओके, आम्हाला आदिलशहानी राजे दिलं, ह्याला दिलं, त्यांचेही सही शिक्के होतेच की. इतर याच्यावरती शेकड्यांनी सही शिक्के मिळतात तुम्हाला, इतर राजांचे इतर कागदपत्रांवरती. राज्याभिषेक होईपर्यंत बघायला गेलं, टेक्निकली म्हणतोय मी, आज शिवाजी महाराज आपल्याला देव्हाऱ्याच्या वर ठेवतो आपण शिवाजी महाराजांना, आणि तोच मान आहे त्यांचा, त्यांच्यामुळे सगळे आपण आहोत.
टेक्निकली जेव्हा तुम्ही 450 वर्ष 400 वर्ष मागे जाऊन विचार करता, राज्याभिषेक होईपर्यंत महाराजांच्या शिक्क्याची जी कागदावरची व्हॅल्यू असते, तह करा किंवा करार मदार किंवा आज्ञा म्हणून, ती जेव्हा तुम्ही स्वराज्याच्या बाहेर जेव्हा तुम्ही विचार करता, तेव्हा त्यांची जी मुद्रा आहे त्याची किंमत आणि हे जे सगळे स्वतःला इतरांमुळे राजे झालेत त्यांची किंमत एकच ठरते. महाराजांचा राज्याभिषेक झाल्यावर या सगळ्याच गोष्टी बदलल्या. मी Okay. राजा आहे, छत्र आहे माझ्यावरती, ही राजमुद्रा आहे, नुसती मुद्रा नाहीये. याच्याही पलीकडे जाऊन फार मोठी गोष्ट सांगतोय, महाराजांनी स्वतःचे चलन काढलं. हम्म. हे बाकीचे जे स्वतःचे राजे म्हणतात त्यांच्याकडे चलन नाही. मी राजा म्हटल्यावरती मी माझी अर्थव्यवस्था चालू करतोय, माझ्या नावाचं राजा शिव छत्रपती 2 बाजूंनी मी स्वतःचं कॉईन काढतोय. ही फार मोठी गोष्ट आहे. अधिकृत सार्वभौम सत्ता, मला कोणाच्या चलनाची गरज नाही, माझं चलन आहे. म्हणजे आज आपल्या नोटेवरती गव्हर्नरची सही आणि जेव्हा सही शिक्का बरोबर, लागतो तेव्हा त्या बरोबर. कागदाला महत्व येतं. बरोबर नाही तर कागद येतो खरं सांगायला गेलं. बरोबर. त्याच्यावरती तो अशोक स्तंभ आणि गव्हर्नरची सही म्हणून त्या कागदाला किंमत आहे. म्हणून तो कागद 500 100 किंवा जो काही असतो तो असतो. पण ती अर्थव्यवस्था झाली. छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्यावेळी राज्याभिषेक केला त्यानंतर त्यांची राजमुद्रा झाली. त्या राजमुद्रेचा तिथून पुढचा व्यापार किंवा तिथून पुढचे तह किंवा तिथून पुढे ज्या काही राजनैतिक गोष्टी घडल्या असतील त्यांच्यावरती नेमका काय प्रभाव पडला, म्हणजे त्याच्यात इम्पॅक्ट काय दिसून आला आपल्याला? राजा म्हणून बघायला सुरुवात केली लोकांनी, बाहेरच्या लोकांनी अर्थात. ऍक्सेप्ट करायला Yes, सुरुवात कारण, केली. तुम्हाला सगळ्या पद्धतीने मान्यता मिळालेली आहे. ओके तुमचं स्वतःचं ओके सैन्य वैन्य तर पहिल्यापासूनच होतं, पण बरोबर. राजा म्हटल्यावरती मी आता सिंहासनासाठी लढतोय. अजून याच्या खालची एक लेअर गोष्ट अशी आहे, महाराजांचा राज्याभिषेक झाल्यानंतर पुढची गोष्ट अशी झाली, शंभूराजांना आणि राजारामांना राजपुत्र म्हणून बघायला सुरुवात केली लोकांनी. बरोबर. युवराज राजपुत्र. भावी राजा म्हणून बघायला सुरुवात केली बरोबर लोकांनी. बरोबर. म्हणजे शिवाजी महाराजांनंतर माझी निष्ठा कोणाकडे असेल तर शंभूराजांकडे किंवा राजारामांकडे. बरोबर. समजा महाराजांनी राज्याभिषेक केला नसता, एक सेकंद हम्म. असं धरून चालू, तर शिवाजी महाराजांना हा जो स्ट्रगल करावा लागतो ना, तुम्हाला राजे कोण म्हणतोय, तोच स्ट्रगल शंभू छत्रपतींना करावा लागला असता, तोच राजाराम महाराजांना करावा लागला असता. कारण राज्याभिषेक नाही झालाय, तुम्हाला राजा कोण म्हणतो हा सामाजिक प्रश्न, धार्मिक प्रश्न राहिला असता. ओके. महाराजांनी राज्याभिषेक करून घेतल्यानंतर स्वतः महाराज बिरुद मिळालं. शंभू छत्रपती म्हणजे शंभूराजे त्यावेळी आणि राजाराम महाराज हे राजकुमार झाले, राजपुत्र झाले. ते पुढच्या राजांना तेवढा स्ट्रगल नाही आला बाकीच्या म्हणून, म्हणूनचा. बरोबर. नैतिकता म्हणून. बरोबर. त्यांच्याकडे म्हणजे महाराजांनंतर लोकांनी, कारण अभिषिक्त राजपुत्र म्हणून संभाजी महाराजांचा तेव्हाच स्वीकार केलेला बरोबर लोकांनी. बरोबर. म्हणजे तेव्हा लोकांना माहितीये की महाराजांनंतर उत्तराधिकारी कोण आहे तर शंभूराजे आहेत. नंतर ज्या काही गोष्टी घडल्या ना नंतरचा भाग आहे. काय 2 गाद्या झाल्या असतील, काय असतील, अधिष्ठान मिळालं ना बरोबर. लोकां, काय म्हणू आपण, लॉयल्टी, लोकांची लोकांची निष्ठा निष्ठा तिथं पोहोचली. बरोबर. महाराजांनंतर आपोआप पुढे मेंटली आम्ही दिलेली आहे निष्ठा पास on होत शंभूराजांकडे, गेली. दिलेली आहे मेंटली मी राजाराम महाराजांकडे. बरोबर. महाराजांनी राज्याभिषेकच केला नसता तर तुम्हाच राजा कोण म्हणतो ही मारामारी नंतर या दोघांनाही करावी लागली असती. तो प्रश्नच मिटला ना. बरोबर. स्वतःचं चलन तयार झालं, बरोबर. राजव्यवस्था निर्माण झाली, जी मुद्रा होती ती राजमुद्रा झाली. मी आता काही सही शिक्के करतोय किंवा हे करतोय त्याच्यामध्ये करार मदार जे असतं तुम्ही राजा म्हणून करतोय. याचा पुढचा इफेक्ट काय आहे सांगतो. महाराज जेव्हा दक्षिण दिग्विजय करता खालती खाली उतरले गेले. आणि हैदराबादला गेले, दादमहालला जेव्हा भेटायला जाणार होते तेव्हा खालनं निरोप पाठवला की सॉरी, आम्ही आम्हावरील छत्र धरले असे, शिरभोई आणि तस्लीम माफ व्हावी. शिरभोई म्हणजे ते कार्पेट असतं बादशा समोरचं, त्याला टच करून कपाळाला हात लावायचा, आणि तस्लीम म्हणजे कुर्निसात सलाम करतो तो. ते मी करणार नाही करणार कारण मी छत्रधारी राजा हे महाराजांनी निरोप पाठवला. ओके. आणि कुतुबशाहाने तो मान्य केला. ती 250 वर्ष जुनी असलेली एक पातशाही आहे आणि महाराजांचा 2.5 वर्षांपूर्वी राज्याभिषेक झाला होता, कारण महाराज 76-77 मध्ये खाली उतर. बरोबर बरोबर. 250 विरुद्ध 2.5 वर्ष असं असताना कुतुबशाह मान्य करतो की हो तस्लीम आणि शिरभोई नाही करायची तुम्ही. इथे थांबलं नाही. महाराजांची जेव्हा गळाभेट वगैरे झाली, स्वतः महाराजांचा हात पकडून त्यांनी स्वतःच्या शेजारी बसवलाय. म्हणजे कुतुबशहानी त्यांना स्वतःच्या बरोबरीचं मानलेलं आहे. बरोबर. राज्याभिषेक झाला नसता तर हे कदाचित कुतुबशहानी केलं नसतं. बरोबर. महाराजांना आग्र्यामध्ये म्हणजे ती पडती बाजू असेल किंवा राज्याभिषेक झाला नसेल, जे काही असेल, महाराजांना तिकडे औरंगजेबाला मुजरा करावा लागलेला आहे. आतनं काय संताप होत असेल महाराजांचा. बरोबर. इकडे त्यांनी सांगितलं मी ना मुद्रा करणार, मी छत्रधारी राजा आहे.
ही ताकद येते ना, नैतिक अधिष्ठानच प्राप्त होतं तुम्हाला. तुला मान्य नसेल तर मी जातो मागे. बरोबर. निरोप पाठवण्याची वेळही तशी होती की महाराज सीमेवरती स्वतः आलेच तिथे आणि त्यानंतर त्याच्यासमोर पाठवलं. ऍक्सेप्ट त्यामुळे करण्याचे ते परत जाही सांगता येत नव्हतं. बरोबर. पण अभिषिक्त राजाला शेजारी बसवून घ्यायला कुतुबशहाला प्रॉब्लेम आला नाही, कारण नैतिक अधिष्ठान झालं होतं. हा राज्याभिषेकाचा सगळ्यात मोठा इम्पॅक्ट होता हे 3-4 गोष्टी की होतात. आजूबाजूच्या लोकांनी शिवाजी महाराज हे महाराज आहेत, राजा आहेत हे स्वीकारलं. पुढल्या पिढीला लेगसी मिळाली, पुढल्या पिढीला वारसा मिळाला, बरोबर. स्वतःचं चलन तयार झालं. धार्मिक दृष्ट्या काशीचा माणूस येऊन सांगतो हा राजा आहे तुमचा, त्यांनी फरक पडतो. आणि याचे इफेक्ट नंतर आपल्याला कायम बघायला मिळतात बरोबर. महाराजांच्या नंतर. त्यामुळे राज्याभिषेकाचं महत्व ते आहे की सगळं डायनामिक्सच बदलतं. ओके. आता पुढच्या प्रश्नाकडे येताना, राज्याभिषेकापर्यंत अगदी कित्येक वर्ष राजगड स्वराज्याची राजधानी होती. करेक्ट. पण ज्यावेळी रायरीचा किल्ला महाराजांनी जिंकला त्यावेळी त्यांच्या लक्षात आलं की या किल्ल्यामध्ये काहीतरी वेगळेपण आहे आणि त्यांनी त्याच किल्ल्याला राजधानी म्हणून डेव्हलप करायला सुरुवात केली. आणि राज्याभिषेक शिवाजी महाराजांचा रायगडावरती झाला, रायरीच्या किल्ल्यावरती. सो रायगडामध्ये अशा सकारात्मक किंवा वरचढ ठरणाऱ्या बाबी कोणत्या होत्या की ज्यासाठी शिवाजी महाराजांनी त्यावेळी त्यांची जी राजधानी होती ती राजगडावरून रायगडावरती नेली? 2-3 पद्धतीने याच्याकडे बघावं लागतं. एक म्हणजे त्याचं भौगोलिक स्थान, राजगडचं आणि रायगडचं असं कंपॅरिझन. आणि हा प्रश्न बऱ्याचदा लोकांच्या डोक्यात येतो की असं काय झालं की राजगड ज्याच्यावर 25-26 वर्ष महाराजांनी केलं राज्य असेल किंवा हे, ते सोडून तिथे काय आलंय. तर एकतर राजगडाच्या पायथ्यापर्यंत मिर्झा राजे येऊन जाळपोळ करून गेले होते, कारण तो भाग ना सपाटीवरचा आहे. म्हणजे राजगड स्वतः बुलंद आणि बेलाग आहे. म्हणजे राजगडाच्या 3 माच्या या इटसेल्फ एक किल्ला असला इतक्या ताकदीच्या आहेत त्या. बरोबर बरोबर. शिवाय एक माची त्याची पार तोरणाला जाऊन मिळते ऍक्सेसच्या दृष्टीने. पण हा ना सपाटीवरचा किल्ला आहे, किती नाही म्हटलं तरी. स्वतः डोंगरी किल्ला असला तरी आजूबाजूला सपाट भाग भरपूर आहे. मिर्झा राजांनी किंवा हे आक्रमण केलं होतं तेव्हा अगदी खालपर्यंत येऊन जाळपोळ केली, दारापर्यंत शत्रू येऊन पोहोचला. त्याच्यामुळे शत्रूसाठी हा भाग ऍक्सेसिबल आहे. ओके. हा पहिला मुद्दा होता. जेव्हा तुम्ही रायगडाची भौगोलिक पोझिशन म्हणता तेव्हा तुम्हाला घाटावरनं खाली कोकणात उतरावं लागतं. कोकणात उतरणाऱ्या ज्या घाटवाटा आहेत त्या प्रत्येक घाटवाटांवरती 2-2, 3-3, 4-4 छोटे मोठे किल्ले आहेत. म्हणजे घाटवाट्याने कुठलं सैन्य उतरत असेल तर त्याच्यावरती मी 3 किंवा 4 ठिकाणून चेक ठेवू शकतो. ओके. जोपर्यंत, आणि या सगळ्या सत्ता त्या घाटांवरच्या सत्ता आहेत, जोपर्यंत मी कोकणातनं घाटवाट खाली उतरत नाही तोपर्यंत मला कोकणाचा ऍक्सेसच नाही आहे. खरंय. म्हणजे मला रायगड पर्यंत यायचं आहे तर मला एखादी घाटवाट निवडावी लागणार. बरं, ती सुद्धा घाटवाट कशी असली पाहिजे? सैन्य जातील, तोफा जातील, हत्ती घोडे जातील, म्हणजे मोठी पाहिजे. जसं आपलं सातवाहनांचं हे आहे नाणेघाट, मोठी आहे ती जागा चालणं. आणि तेव्हा व्यापार आणि सगळं हे होय, म्हणजे त्यावेळी ट्रॅफिक जाम लागायचं असं सांगितलं जातं. काय खेचर आणि घोडे आणि माणसांचा ट्रॅफिक जाम. तर अशी कुठली तरी घाट हे. आणि आता तुम्ही नाणेघाट चढून जेव्हा वरती येताय, ह्याचंच उदाहरण कंटिन्यू करतं, किंवा नाणेघाटात तुम्हाला खालती जायचं असेल, तुम्हाला शिवनेरी क्रॉस करावा लागतो, तुम्हाला जीवधन क्रॉस करावा लागतो, या बाजूला तुमचे पेमगिरी आणि या सगळ्या गोष्टी, हे सगळं क्रॉस करून तुम्हाला त्याच्याकडे यावं किंवा जावं लागतं. हीच गोष्ट इतर घाटपाठात जी केली आहे. म्हणजे तुम्हाला रायगडला आक्रमण करायला किंवा जायचं असेल तर दुसरा मार्ग आहे समुद्राकडनं. ब्रिटिश किंवा हे यायचं ते तेच करायचं की दाभोळ, सौल या ठिकाणी उतरून काय घोड्याने किंवा बैलगाड्याने वरपर्यंत यायचं, तिकडनं महाडवरनं पाचाड मार्गे रायगड. समुद्रावर सुद्धा यांचीच सत्ता. त्यामुळे तुम्हाला कुठल्याही बाजूने रायगडला यायचं, तुम्हाला पहिला आक्रमण म्हणून जर गेलात तर तुम्हाला दोन्ही बाजूने, बरं सिद्धी, पोर्तुगीज आणि ब्रिटिश हे वगळता आदिलशहाचंही आरमार नाही, आणि मुघल एवढी मोठी सत्ता पण मुघलांचाही स्वतःचा आरमार नाही. सुरतमध्ये आरमार नव्हतं नाही, सिद्धीच्या जीवावरती सगळे करायचं. अरे बापरे. मुघलांचा स्वतःचा असं मेजर आरमार काही नाही. त्यांच्या बेसिक काय होड्या असतील नसतील हे तेवढं तर केलंच असेल त्यांनी. पण मुघल सत्ता म्हणून जेव्हा तुम्ही बघता, स्वतःचं मेजर असं आरमार काहीच नाहीये. सिद्धी एवढंच आहे, पण त्यांचं स्वतःचा आरमार आहे. पोर्तुगीज सुद्धा गोवा आणि दीव दमण ते असं टिचभर त्यांचं आरमार. मुंबई असेल, म्हणजे ब्रिटिशांच्या वेगवेगळ्या ठिकाणी वखारी होत्या. आपण पश्चिम टोकाचा विचार करतो, पश्चिम किनारपट्टीचा. मुंबई
हे सोडलं तर ब्रिटिशांचं स्वतःचं असं मेजर हे काही नाही, पण त्यांचा आरमार आहे. त्या तुलनेत मुघलांचा आरमारच नाहीये. ओके. असं असताना मुघलांना किंवा आदिलशहाला आक्रमण करायचं असेल तर आरमाराचा प्रश्नच उरत नाहीये. बरं, पोर्तुगीज, ब्रिटिश आणि सिद्धी या तिघांनाही मराठ्यांच्या आरमारांनी चाप लावलेला आहे. त्यामुळे सागराकडनं आक्रमणाची भीती जवळपास नाहीये. ओके. अगदीच नाही म्हणत नाहीये मी, पण जवळपास नाहीये. आणि घाटमाथ्यावरनं उतरायचं, तुम्ही अनेक किल्ल्यांना तोंड देत देत रवळ्या झाला, हे झाला, लिंगाणा झाला. लिंगाणा किल्ला नसला तरी वॉच पॉइंट आहे, टॉवर आहे. बरोबर. हे सगळ्या ह्यांच्या नजरा झेलत तुम्हाला रायगड पर्यंत यावं लागतं. म्हणजे रायगड हा तुमचा सर्वात शेवटचा टार्गेट असणार. नैसर्गिक आव्हानाला तोंड द्यायचं बेसिकली. शिवाय रायगड हा सह्याद्रीचा जरी भाग असला तरी रायगडच्या आजूबाजूला 3 मैल 4 मैल 10 मैलांपर्यंत वेगवेगळ्या ठिकाणी मूळ सह्याद्रीच्या रांगेपासून रायगड तुटलेला आहे. तो एखाद्या पणतीतल्या नंदादीपासारखा दिसतो म्हणून त्याचं नाव नंदादीप आहे. रायगडचं एक नाव नंदादीप आहे. ओके. तो एखाद्या पणतीमध्ये दिवा लावला तसा दिसावा म्हणून तो नंदादीप. मुख्य म्हणजे रायगड जसा तोरणाच्या रांगेला, डोंगर रांगेला जोडलेला आहे, म्हणजे उद्या तोरणा पडला तर राजगडकडे त्या रांगेवरनं सरकता येतं. बरोबर. तसं रायगडचं नाहीये, तो स्वयंभू आहे. शिवाय जेव्हा जावळी घेतली होती तेव्हा जे रायगडचं वर्णन आहे की राजा खासा जाऊन पाहता गड बहु चखोट. चखोट म्हणजे उत्तम. गडाचे कडे ताशल्याप्रमाणे 1.5 गाव उंच. पर्जन्यकाळी कड्यावर गवत उगवत नाही. म्हणजे तो इतका शार्प आहे की गवत सुद्धा उगवत नाही. हे खूप पुढचं वाक्य आहे, पण कडियावरती पाखरू उतरावयास जागा नाही असं वर्णन आहे. मग तो किती सरळ असेल, डीप, म्हणजे 1000 फूट खोलच दरी आहे. आता दोघांमधली तुलना जेव्हा बांधकाम म्हणूनही करतो, राजगड म्हणजे रोज सकाळ संध्याकाळ दृष्ट काढावं इतका सुंदर गड येतो, इतकं सुंदर बांधकाम आहे राजगडाचं. पण राजगडाचं जेव्हा बांधकाम तुम्ही बघता तेव्हा त्याला काय दुहेरी तटबंदी केलेली आहे. माची ती सरकत इतकी गेली, म्हणजे जवळपास एक माची एक किल्ला झाला इतकं बांधकाम केलेलं आहे. तुम्ही जेव्हा रायगडकडे जाता, रायगडला फक्त 30% ठिकाणी पूर्ण, जेव्हा तुम्ही घेरा बघता रायगडचा, फक्त 30% बांधकाम केलेलं आहे रायगडवरती. कारण बाकीच्या दऱ्या इतका खोल आहेत की त्या ठिकाणी बांधकाम करायची गरज नाही. ज्या ठिकाणी बांधकाम करायची गरज आहे तिकडे महाराजांनी करून घेतलेलं आहे. महादरवाजाची बाजू आपल्या वाघ दरवाजाच्या आसपास हे आहे, कारण तिकडे तो दरवाजा आहे. दरवाजावरती तोफांचा मारा येऊ नये म्हणून जे आज्ञापत्रात सांगितलं की बुरुज पुढे घ्या, तसा तो बांधलेला आहे. किंवा गडास एकापेक्षा जास्त दरवाजे असावेत त्या कळतात. त्यामुळे त्या भागात बांधकाम आहे. अदरवाईज टकमकच्या त्या बाजूला बांधकाम नाहीये, भवानीकड्याच्या बाजूला नाहीये, हिरकणी बुरुजाला बांधकाम आहे. त्यामुळे हिरकणी बुरुज, महादरवाजाचा भाग आणि वाघ दरवाजा हे सोडले तर रायगडला मेजर तटबंदी बांधली असं काही गरजच नाही. तो निसर्गतच तो बेलाग आणि बुलंद आहे. म्हणजे जेव्हा टॉमस निकल्स आला होता तेव्हा त्यांनी जे वर्णन केलेलं आहे की रायगडाचं, त्यात तो म्हणतो की पुरेसा, शेवटचं त्याची 2 वाक्य आहेत की पुरेसा अन्नधान्याचा आणि पाण्याचा साठा असेल तर हा गड पूर्ण जगाविरुद्ध लढू शकेल. हे एका परदेशी माणसाने दिलेलं हे आहे. तिथं जाण्याच्या वाटा कशा आहेत, वर गेल्यावरती काय दिसतं, चौसोपी वाडा कसा आहे महाराजांचा, या ठिकाणी तुटलेले कडे कसे आहेत, हे सगळं वर्णन त्या टॉमस निकल्सने लिहिलेलं आहे. सभासदाने लिहिलेलं आहे की गड पाहून महाराज प्रसन्न झाले. पृथ्वीवरती दौलताबाद चखोट गड खरा, परंतु उंचीने तो थोडका. त्याचे दशगुणी देखून प्रसन्न झाले आणि बोललेले तक्ताच जागा हाच गड करावा. अच्छा. की दौलताबाद अतिशय सुंदर गड आहे, राजधानीचा गड आहे तो. आणि त्या जोपर्यंत तो पडला नव्हता वेड्यामुळे तोपर्यंत अभेद्य होता. तो हा दौलताबाद सुद्धा म्हणजे पूर्वीचा तुमचा देवगिरी, तो सुद्धा लढून जिंकला नाहीये. त्याला शरण वेगळ्या पद्धतीने आणलेला आहे. म्हणजे तो खंदक, मग एक पहिला दरवाजा, दुसरा दरवाजा, त्यामुळे तो अभेद्य समजला जायचा. त्यामुळे देवगिरी हे काय मानदंड होता किंवा मापदंड होता त्यावेळेचा. दौलताबाद पृथ्वीवरती चखोट गड खरा, तो उत्तम गड खरा, परंतु तो उंचीने तो थोडका. त्याचे दशगुणी एवढा मोठा तो रायगड आहे म्हणून महाराज झाले. बरं, रायगडचं जे बांधकाम आहे ते 71-72च्या आसपास राजधानी म्हणून सुरू झालेलं आहे. ओके. महाराजांचं बराचसा वेळ आता रायगडवरती जायला लागलेला आहे. 71-72 पासूनच महाराजांनी रायगडवरती वास्तव्य चालू केलेलं बऱ्यापैकी. बरं, रायगडच्या आजूबाजूचं जे जंगल आहे ते फार खालपर्यंत प्रतापगडपर्यंत जवळीच. म्हणजे जसं ते बाबासाहेबांनी लिहिलेलं आहे राजाशिव छत्रपतीमध्ये की अस्वलाच्या केसामधली सुई मिळेल पण इथला हत्ती मिळणं कठीण आहे. आणि
ज्या लोकांना जावळी माहिती आहे त्या लोकांसाठी काय म्हणजे प्रश्नच नाही त्या भागामध्ये लढणं आणि वावरणं. त्याच्यामुळे तो एका वेगवेगळ्या कारणांनी अभेद्य झाला होता. ही झाली डेमोग्राफी किंवा त्याची अभेद्यता, निसर्गता. राजगडाचं जेव्हा तुम्ही वरती जाऊन बघता तेव्हा तुम्हाला राजधानी करायची असेल तर तुम्हाला एक सपाट जागा लागते. राजगडावरती तुलनेने खूप कमी आहे. खूप कमी. बरं, राजगडाच्या पायथ्याशी करावा तर शत्रू पायथ्यापर्यंत येतोय. बरोबर. तुम्ही जेव्हा रायगडचा विचार करता, रायगडला स्वतः वरती बऱ्यापैकी सपाटी आहे, भरपूर सपाटी आहे रायगडला. राजगडाच्या तुलनेत भरपूरच आहे. बरोबर. त्याशिवाय आता आता अजून एक गंमत सांगतो. आपण रायगड म्हणून आज ज्याच्याकडे बघतो तो खरा बालेकिल्ला आहे. रायगड कोंझरला चालू होतो. पाचाड ही माची आहे त्याची. बापरे. ओके. जेव्हा तुम्ही पूर्ण तो मॅप बघता किंवा तुम्ही स्वतः जेव्हा जायला सुरुवात करता, रायगडचा पायथा हा कोंझरला चालू होतो. पाचाड ही मधली माची आहे आणि माची सुद्धा इतकी विस्तीर्ण की गाव आहे ते. खरंय. हो. त्यामुळे मी जेव्हा राजधानी म्हणून बघतो, म्हणजे आता माझा गड जर कोंझरला चालू होत असेल तर अर्थात माझी सिक्युरिटी सिस्टीम, म्हणजे हे आजूबाजूचे गड सोडून द्या, इटसेल्फ रायगडाची सिक्युरिटी सिस्टीम ही कोंझरच्या आसपासच चालू होते. बरोबर. तिथून सगळी म्हणजे मला पाचाड पर्यंत जरी पोचायचं असेल, बरं पाचाडला कोट बांधलेला आहे, मजबूत आहे तो. पाचाड पर्यंत जरी पोचायचं असेल तरी मला लढत तिथपर्यंत जावं लागणार आहे. बरं, मी पाचाड पर्यंत पोचलं तरी तोपर्यंत कोणी वाट नाही बघणार आहे. राजपरिवार असेल किंवा महत्वाच्या गोष्टी असतील, महत्वाची लोक असतील, महत्वाचं सामान असेल, ते बालेकिल्ल्यात गेलं असणार आहे वरती. आणि आज आपल्याला तो असा दिसतो, तिथे मध्ये मध्ये चौक्या आणि मध्ये मध्ये निश्चित बांधकामं असली पाहिजे. बरोबर. बरोबर. त्यामुळे आपण हे समजून घेतलं पाहिजे, आज रायगड आपण म्हणतो, पाचाड ही माची आहे रायगडची. तो अख्खा रायगड कोंझरपासून बालेकिल्ल्यापर्यंत तो अख्खा रायगड आपण डोळ्यासमोर आणा. आणि आता राजधानी म्हणून विचार करा. वरती बालेकिल्ला झाला, राजसभा झाली, तुमच्या लोकांची ती वस्ती, आता काही जण त्याला बाजारपेठ म्हणतात, काही जण सैनिकांची वस्ती म्हणतात, काही असेल तरी तेवढं बांधकाम करता येणार. बरोबर. आणि खालची पाचाडची. बरोबर. जेव्हा या दोन गोष्टी तुम्ही एरिया वाईज बघतात तेव्हा राजधानीसाठी भरपूर आहे. खरंय. त्यामुळे एरिया वाईज सुद्धा तुम्हाला बांधकामं करणं, इमारती बांधणं, कारण तुम्हाला जेव्हा तुम्ही राजधानी करता तेव्हा इतर गडांपेक्षा तुम्हाला अधिक काहीतरी बांधावं लागतं. इतर गडांवरती तुम्हाला धान्य आणि पाणी, सैनिकांच्या राहण्याच्या जागा एवढंच करावं लागतं. जेव्हा तुम्ही राजधानी बांधता तेव्हा तुम्हाला राजपरिवाराची जागा, तिथले मंत्री असतात त्यांची जागा, दुय्यम अधिकारी असतात त्यांची जागा, सैनिकांच्या राहण्याच्या जागा तुम्हाला कराव्याच लागतात, ऑफिसेस करावी लागतात. याच्याशिवाय आपण वाचतो की कारखाने होते, हे होते, रत्नशाळा, टाकसाळा तुम्हाला बांधावी लागते, तोफखाना असेल किंवा हे असतील, तुम्हाला अर्थात घोडे, हत्ती किंवा हे आहेत ते पाचाड्यात ठेवले जायचे. वरपर्यंत ते हत्ती किंवा हे नेले होते ते बहुतेक छावे नेले असतील, म्हणजे बच्चे असताना नेले असतील. एवढे मोठे हत्ती इकडनं चढवणं कठीण आहे, बहुतेक बच्चे असताना नेले असतील. पण तरी म्हणजे राजगडावरती महाराजांच्या काही 2-3 हत्ती असले पाहिजेत. पण पूर्ण म्हणजे रायगड किंवा हे फिरायचं असेल तर महाराज पालखीवरनं फिरणार किंवा घोड्यावरनं. पण जी पागा असेल, पिलखाना म्हणजे हत्तीचं असेल, तर आता विचार करताना फक्त रायगडचा करू नका, आता पाचडचाही विचार करा. आता सगळ्या जागा पुरेशी वाटते आपल्याला. तर हे सगळं बांधण्याकरता तुम्हाला जी जागा आहे ती आता इथे पुरती आहे. उष्टरखाना म्हणजे उंट ठेवायची जागा, तुमच्या सैनिकाच्या कवायतीच्या जागा असतात, तुम्हाला बंदुकींचा आणि ह्याचा सराव करावा लागतो त्याची वेगळी जागा. तर राजधानीच्या आजूबाजूला या सगळ्या गोष्टी तुम्हाला उभ्या कराव्या लागतात. ट्रेनिंग सेंटर्स उभी करावी लागतात. ट्रेनिंग सेंटर्स ही लष्करी असतात आणि कारकुनी असतात. बरोबर. तू उद्यापासून कारकुनी असं नसतं ना, ते शिकावं लागतं तुम्हाला. नियम काय आहेत, कसं करायचं, पत्र कशी बनवली जातात, हे असतं, तो एक भाग असतो. याचं एक वेगळं ट्रेनिंग तुम्हाला द्यावं लागायचं. जसं आता IAS IPS केलं जातं, परीक्षा घेतल्या जातात, तशा पद्धतीचं असायचं ते. सैन्यात जो माणूस निवडला जायचा, किल्ल्यावरती जो माणूस जायचा, तो अत्यंत बारकाईने पारखून घेतला जायचा, त्याशिवाय किल्ल्यात प्रवेशच नाही. त्याच्यामुळे जो माणूस किल्ल्यापर्यंत ज्या माणसाला ऍक्सेस आहे तो चारित्र्याने चांगलाच असला पाहिजे, याची सगळीकडनं ठोकठाक करून तपासणी केल्याशिवाय किल्ल्यावर ऍक्सेस नाही. खात्रीपूर्वक आज्ञापत्र वाचलं की कळतं की माणूस निवडताना किती बारकाईने माणूस निवडायचं ते. सो हा सगळा सेटअप करायला जी जागा लागते ती आता पाचाड आणि रायगड मिळून तुमच्याकडे आहे, राजगडाला ती नाही आहे. या सगळ्या कारणांमुळे म्हणजे त्याची डेमोग्राफी असेल, त्याची नैसर्गिक अभिद्यता असेल, राजधानी या दृष्टीने एस्टॅब्लिशमेंट करायला तुम्हाला जी लागते, हे बघता राजगडपेक्षा रायगड हा खूप सोपा आहे. ओके ओके. म्हणून ती राजधानी घालवली गेली. ओके. आणि आता या पॉडकास्टच्या शेवटच्या प्रश्नाकडे येताना मला प्रश्न विचारायचा तो म्हणजे राज्याभिषेक झाला,
राज्याभिषेकासाठी आपण राजधानी निवडली. Correct. राजधानी का निवडली याचं उत्तर आपल्याला मिळालं. आता एक महत्वाचा प्रश्न आहे तो म्हणजे या राज्याभिषेकाचा परिणाम सामान्य जनतेवरती, त्यावेळी जी स्वराज्यातली जनता बरोबर. होती त्या जनतेवरती काय झाला, आणि दुसरं की त्यावेळेचे जे शत्रू होते स्वराज्याचे, त्याच्यामध्ये मुघल असतील, आदिलशाह असेल, Correct. जंजिरा सिद्दी असेल, पोर्तुगीज असेल किंवा ब्रिटिश असतील, या सगळ्यांवरती या राज्याभिषेकाचा परिणाम काय झाला? राज्याभिषेकाचा परिणाम आपण जनतेच्या बाबतीत, रयतेच्या बाबतीत जेव्हा बघतो तेव्हा मी म्हटलं तसं महाराजांना सामाजिक पाठिंबा होताच होता. महाराजांची स्वतःची ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सिस्टीमही होती, न्यायदानही होतं. महाराजांचं स्वतःचं वागणं खाफी खानाने लिहून ठेवलंय. म्हणजे जेव्हा रायगड पडला आणि मग खाफी खानाची इकडे नियुक्ती झाली होती. खाफी खान हा औरंगजेबाच्या दरबारातला इतिहासकार आहे. ओके. त्यांनी शिवाजी महाराजांबद्दल लिहून ठेवलेलं आहे आणि तो पाचाडच्या कोटाचा उल्लेख करतो की पाचाडली जी तक्क्याची विहीर आहे त्याच्याबाबत तो उल्लेख करतो की या तक्क्याच्या विहिरीवरती शिवाजी राजा त्यात अर्थात त्यांनी त्यांच्या पद्धतीप्रमाणे शिवाजी महाराजांना शिव्यांच्या लाखोल्या वाहिलेल्या आहेत. पण तो पुढे काय सांगतो हे महत्वाचं आहे. आणि खाफी खान म्हणजे नेक्स्ट टू म्हणजे औरंगजेबाला इमिजिएटली रिपोर्ट करणार आहे. कारण तो रोज दरबारात काय चाललंय ते बघतोय. तो थेट औरंगजेबाकडनं आज्ञा घेणारा आहे. तो माणूस हे लिहितोय की शिवा म्हणजे शिवाजी महाराज संध्याकाळी या ठिकाणी तक्क्याच्या विहिरीवरती, या विहिरीवरती बसायचा. या विहिरीवरती गावातल्या ज्या स्त्रिया पाणी भरायला यायच्या त्यांच्याबरोबर आपली धाकटी बहीण आहे असा तो व्यवहार करायचा. त्यांच्या घरात काय प्रश्न आहे हे तो समजून घ्यायचा. त्यांना काय मत मांडायचं हे तो समजून घ्यायचा. त्यांच्याबरोबर जर कोणी लहान मुलं असतील तर तो मेवा, मिठाई आणि फळं द्यायचा. त्यांना स्वतःच्या मांडीवरती बसून खेळवायचा. आता हा जो इमोशनल बॉन्ड आहे तो ऑलरेडी महाराजांनी एस्टॅब्लिश केला होता. बरोबर. राज्याभिषेक झाल्यानंतर यादव साम्राज्य बुडल्यानंतर या ठिकाणी स्वतःची इथली सत्ता अशी नाहीच आहे. किंवा दख्खनमध्ये 100 वर्ष मागे जावं लागतं विजयनगर. बरोबर. असं बघता हिंदू साम्राज्य नाहीये. त्यामुळे धर्म हा एक भाग झाला. त्याच्याशिवाय माझी स्वतःची भूमी अशी नाहीच आहे. तुम्ही जेव्हा रयतेकडे बघता तेव्हा रयतेचे जे हाल आहे ते कुत्र खाणार नाही असे होते. कारण डोक्यावर बसलेच परकीय होते. त्यांना इथल्या लोकांकडे पैसा सोडून बाकी काही घेणं देणंच नव्हतं. बरोबर. त्यामुळे मुघल असतील, काय आदिलशाह असतील, कुतुबशाह असतील, सिद्दी असतील, पोर्तुगीज असतील, ब्रिटिश असतील, सगळे परकीय आहेत. बरं, राज्य हे करणार, शेतात तुम्ही राबायचं, व्यापार तुम्ही करायचा, सैन्यात तुम्ही जायचं, हे करून तुम्ही यांच्यासाठी लढायचं आणि मरायचं. जो व्यापार आणि शेती करून शेतसारा असेल किंवा अन्नधान्याचं उत्पादन असेल ते तुम्ही घाम मरमर करून काढायचं आणि द्यायचं. दुष्काळ पडल्यावर शेतसाऱ्याची माफी होईल याची काही खात्री नाही. हा सगळा भाग आर्थिक झाला. आपल्या घरातल्या स्त्रिया सुरक्षित आहेत याची खात्रीच नाहीये. बरोबर. आणि अनेक शेकड्याने उदाहरणं आधी वाचायला मिळतात. बरोबर. माझ्या घरातल्या स्त्रिया, लहान मुलं, तरुण यांना उचलून सिद्धी किंवा पोर्तुगीज जहाजावर चढवून विकायचे. हे होणार नाही याची गॅरंटी काही नसायची. मी जर कर्ज घेतलं असेल आणि मला ते फेडता आलं नाही तर काय माझ्या घरालाच आग लावतील, घरातली काही चीज वस्तू उचलून नेतील, चीज वस्तू नाही तर घरातल्या स्त्रिया किंवा मुलं गुलाम म्हणून उचलून नेतील. हे फार सर्रास चाललेलं असायचं. या सगळ्या पार्श्वभूमी आणि बरं हे सगळं ना 1 पिढ्या 2 पिढ्या 4 पिढ्या असं करता करता 300 वर्ष भोगलेलं आहे. बरोबर. बरं, त्यावेळेचं आर्थिक परिस्थिती बघता किंवा ओव्हरऑल वैचारिक किंवा सामाजिक पेरिफेरी बघता पंचक्रोशीच्या बाहेर फारसं कोणी जायचं नाही व्यापारी सोडून. गरजच नसायची पहिला. बरोबर. त्यामुळे 5-5, 10-10 पिढ्या त्याच गावात असायच्या. त्यामुळे आक्रमण आल्यानंतर पलायन करणं किंवा जे काही असेल ते मान्य करणं या दोनच गोष्टी तुमच्या पुढे असायच्या. पलायन करायचं असेल तरी तुम्हाला पुढे गेल्यानंतर फ्युचर काही माहितीच नसायचं. त्यामुळे सहसा ठीक आहे बाबा, कोण तुमचा बिदर शहा जाऊन निजामशाह आला, निजामशाह जाऊन मुघल आले किंवा आदिलशाह आला किंवा कुतुबशाह आला, आलिया भोगासी. तुम्ही म्हणाल ते मान्य. पैसाच नाही ना हातामध्ये. बरोबर. व्यापार किंवा सावकार सोडून बाकी जनतेकडे पैसा असं नाहीच. बरोबर. आणि त्यावेळी काय बँक किंवा इन्व्हेस्टमेंट वगैरे काही संकल्पनाच नव्हती. आणि त्यावेळी सारखाच ट्रेड चालू होतं, त्यामुळे युद्ध चालू होतं, त्यामुळे शेती पण कमीच. एक्झॅक्टली. बरोबर. आणि बऱ्याचदा असं व्हायचं की दुसरं आक्रमण झाल्यानंतर तू पहिला राजाची जनता आहेस या सूडभावनेने जर गावाच्या गाव कत्तल केली गेली, औरंगजेबाने केलंय काही ठिकाणी, खरं. तर तुम्ही काय करणार आहात? खरं. त्यामुळे जीवाची शाश्वती नाही.
या सगळ्या पार्श्वभूमीवरती जेव्हा शिवछत्रपतींचा आपण विचार करतो, राज्याभिषेकाच्या आधीच त्यांनी ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सिस्टीम बसवली होती. जर शेतकरी गरजू असेल तर त्याला सरकारातनं बिनव्याजी बैलजोडी आणि नांगर मिळायचं. हो. बरं, आणि व्यवस्था कशी होती? जोपर्यंत मी तुला जी बैलजोडी आणि नांगर दिलेला आहे त्याचे पैसे थोडे 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 करून तू सरकारात द्यायचे, फुकट नाही देणार मी तुला, मला राज्य चालवायचं. महाराजांनी कधी कोणाला काही फुकट दिलं नाही. दोन गोष्टी, राज्य चालवणं आणि त्याचाही काही स्वाभिमान आहे की नाही. बरोबर. शेतकऱ्याकडे ताकद आहे तेवढी. जो सोनं उगवू शकतो मातीमधनं, त्याचा स्वाभिमान काहीतरी असलाच पाहिजे. महाराजांनी तो स्वाभिमान जपला, आपली तिजोरी जपली. तुला एका वर्षात शक्य आहे का देणं? एका वर्षात दे. 2 वर्षात शक्य आहे का? 2 वर्षात दे. वर्ष व्याज नाही घ्यायचे महाराज, व्याज घेऊ नये अशी आज्ञा. पण त्यातनं जे उत्पन्न निघायचं ते तुझी जितकी ताकद असेल ते करून तू सरकारला ते धान्य किंवा पैशांच्या स्वरूपात सरकारला देत राहायचं. बरोबर. पण झालं असं की सरकारातनच पैसा, बिनव्याजी पैसा मिळायला लागल्यानंतर शेतीला प्रोत्साहन मिळालं. बरं, मी कर्ज जे आहे ते फेडू शकलो नाही तरी माझ्या घराला चूड लागणार नाही किंवा माझी बायका पोरं गुलाम म्हणून जाणार नाहीत, आमच्या घरातल्या स्त्रियांवरती कुठलेही अत्याचार होणार नाहीत, ही खात्री लोकांना पटायला लागली. जेव्हा तुमचं कुटुंब सुरक्षित होतं ना, तुम्हाला कसली फिकीर नसते. खरंय. आणि ते कुटुंब जो माणूस सुरक्षित ठेवतो त्याच्यासाठी तुम्ही जीव द्यायला तयार होतात. खरंय. त्यामुळे महाराजांसाठी उगीच लोक जीव द्यायला तयार नाही झाली. आणि हा राज्याभिषेक नसताना त्यांना कुठे माहित होतं उद्या महाराज सिंहासनावरती बसणार आहेत, आपलं राज्य येणार आहे, तरी सुद्धा जीव द्यायला तयार झाली का? तर महाराजांची वागणूक ती होती. सो राज्याभिषेकाआधी महाराजांनी सामाजिक आणि इमोशनल जे बंध असतात ते ऑलरेडी केले होते. राज्याभिषेकाने फरक झाला, हा माझा राजा आहे, हे माझं सिंहासन आहे, हे माझं राज्य आहे. ते माझं किंवा आपलं म्हटल्यानंतर जो कनेक्ट येतो त्या सिंहासनाबरोबर, बरोबर, ती जी निष्ठा येते, बरोबर, ती निष्ठा 1707 पर्यंत पुरलेली आहे. बरोबर. औरंगजेबासारखा राक्षस 5 लाखांपर्यंत किंवा त्याहून थोडं जास्त सैन्य असू शकेल, जेव्हा उतरतो, आदिलशाही संपवतो, कुतुबशाही संपवतो, पण मराठे संपत नाहीत. मराठ्यांना संपवू शकत नाही. त्याच्या मागे हे माझं राज्य आहे आणि हे संपता कामा नये ही जी भावना आहे, म्हणजे शिवछत्रपतींबाबत लोकांच्या मनात राज्याभिषेकाच्या आधीही तितकाच मान सन्मान होता. शंभू छत्रपतींच्या बाबतीतही होता, पण शंभू छत्रपती राजा म्हणून बसले होते तिकडे. बरोबर. पण राजा झाल्यानंतर अरे हे टिकलं पाहिजे, आपली राजधानी टिकली पाहिजे, आपलं सिंहासन टिकलं पाहिजे. भोसल्यांची ही जी आहे, राजाराम महाराजांना जे जिंजीपर्यंतच्या प्रवासात मी मरीन पण राजा आहे, बरोबर, जे म्हणतो लाख मेला पण लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे, ही भावना राज्याभिषेकामुळे खूप खूप प्रबळ झाली. ओके. कारण तुम्हाला दिसतं ना की अरे आपलं काय ते तयार होत आहे. तो तिरंगा फडकत असताना आपल्याला जे वाटतं ते त्यावेळेच्या लोकांना राज्याभिषेकानंतर वाटलं पाहिजे. बरोबर, बरोबर. किंवा भगव्याखाली उभं राहणं, जो अधिकृत जरी पटका किंवा आपण जसं म्हणतो ते आहे. त्याच्यामुळे ती जी भावना असते आपल्या राज्याकडे बघायची, आपल्या राज्यासाठी जीव देण्याची किंवा काम करण्याची, ती वेगळी असते. बरोबर. ते एक दिशा मिळते ना तुम्हाला, कशासाठी मी लढायचं आहे ही दिशा मिळते. रादर शिवाजी महाराजांमुळे हे झालं की व्यक्ती गेला तरी चालेल, पुढे गोष्टी चालू राहिल्या पाहिजेत. पूर्वी जे असायचं की राजा किंवा नेता पडला की लोक पळायचे, त्यातही काही चूक नव्हतं. मला रोजीरोटी देणारच मारला गेला, माझ्या पोटापाण्याचं काय, ही नैसर्गिक भावना होती. त्यामुळे आपण जे म्हणतो की पळपुटेपणा होता, तो पळपुटेपणा नाही, स्वतःच्या पोटाचं आणि कुटुंबाचं जे असायचं ती भीती असायची की अरे तो हत्तीवर बसलेला होता थोड्या वेळापूर्वी, तो आपल्याला रोजीरोटी द्यायचा, आता त्याला काय बाण गोळी तलवार भाला लागून तो मेलाय, आता आपल्याला रोजीरोटी कोण देणार आहे हे माहित नाहीये. इकडे थांबलो तर आपली कत्तल उडेल, मार्गदर्शन करणारच कोणी नाहीये. आणि हेच उदाहरण जेव्हा आपण तानाजी रावांचं बघतो, सुभेदार पडले पण धाकटा भाऊ समोर आला, त्याने सांगितलं की दरीत मी दोर कापलेत, दरीत उडी टाकून मारा किंवा लढून मारा. दुसरा नेता ऑन द स्पॉट फील्ड वरती उभा राहिलेला आहे. ही शिकवण महाराजांची आहे, ही पद्धत महाराजांची आहे. त्याच्यामुळे मी जे म्हणतोय की एक दिशा मिळते किंवा हे मिळतं, राज्याभिषेकामुळे त्या गोष्टी खूप स्ट्रॉंग शाश्वत लोकांना दिसायला लागलं काहीतरी की पुढच्या काही वर्षांचा, पुढच्या काही पिढ्यांचा इथं विचार होऊ शकतो. आणि शिवाजी महाराज वारल्यानंतर 9 वर्ष संभाजी महाराज आहेत, त्यातली 8-8.25 वर्ष औरंगजेब स्वतः इथे आहे. हो. मग शंभूराजे पकडले गेले, त्यांची अगदी हाल करून विकृत मानसिकतेने
त्यांची हत्या झाली. झाली. त्यानंतर राजाराम महाराज आले, त्यांना ते सगळं पकडणं आणि सगळ्या ह्याच्या करता करता ते कसं बसं जिंजीला पोहोचले. हे सगळं सांगताना एका पत्राचा मला उल्लेख करायचा आहे की तिकडे जिंजीला बसून या ठिकाणी सगळे रामचंद्र पंत वगैरे सगळे इकडे होते, शंकराजी नारायण वगैरे सगळे जिंजीला होते. ओके. त्यांच्यामध्ये जी पत्र व्हायची त्याच्यात एक वाक्य आहे की आज आपल्याकडे 1.5 लाखाचं सैन्य आहे. आणि हे कधी म्हणतोय मी, शंभूराजे गेले जिंजीला, राजाराम महाराज पोचले, बरंचसं सैन्य विस्कळीत झालं, काही जण मुघलांना जाऊन मिळाले, आदिलशहाना जाऊन मिळाले. पण जेव्हा एका वर्षांनी कळलं की अरे राजा अजूनही जिवंत आहे, 90-91 गोष्ट असेल, 91च्या आसपास तेव्हाचं पत्र येते, राजा जिवंत आहे, इथली नाही पण जिंजीला राजधानी आहे, म्हणजे सिंहासन टिकलेलं आहे आपलं, म्हणजे अधिकृत राज्य आहे आपलं. असं असताना त्या जे पत्र लिहिलेलं आहे त्यात त्याने सांगितलं की आपलं आज लाखभर सैन्य आहे, अमुक एक इतका खजिना आहे, इतके हत्ती आहेत, इतके घोडे आहेत वगैरे. आणि त्याचं जे सर्वात पत्राच्या शेवटी हे आहे की तुमच्यासारखे राज्यासाठी जीव देणारी लोक म्हणा किंवा हे खस्त खाणारी लोक असताना आलमगीर आहे, काय म्हणू आपण, आलमगीरास कोण मोजतो, अशा अर्थाचं वाक्य आहे. हा पीक आहे बरं का. शंभू राजे आहेत, ते पकडले गेले आहेत आणि त्यांची हत्या केली आहे. इथल्या राजधानीत राजा नाही, तिकडे जाऊन बसलेला आहे. असं असताना महाराष्ट्रातनं एक माणूस लिहून पाठवतो, औरंगजेबाला कोण मोजतोय. 91 म्हणजे पीक आहे. बरोबर. ही जी भावना येते ती माझं राज्य आहे म्हणून येते. आणि आता याचाच धागा पकडून आता शत्रूंकडे येतो. या सगळ्याच्या मध्ये कुतुबशहाची तर मैत्रीच झाली होती, महाराजांनी दक्षिण दिग्विजय केला आहे, स्वराज्यात त्याच्यापेक्षा दुप्पट भाग आता पूर्व सीमेवरती झालेला आहे, पूर्व किनारपट्टीवरती. त्याचाच फायदा तुम्हाला जिंजी मिळाल्यामुळे राजाराम महाराजांना झाला. हा सगळा टेक्निकल भाग झाला. त्या सगळ्या ह्याच्यामध्ये औरंगजेब उतरल्यानंतर कुतुबशाही गेली, आदिलशाही गेली. आता जे मी म्हटलं की महाराजांनी आग्र्यावरनं आल्यानंतर महाराजांना कळलं होतं की आपल्याला शेवटची लढाई आहे ती औरंगजेबाबरोबर आहे, तो हा क्षण आहे. हे असं असताना औरंगजेब 2 मोठ्या ज्या 150-250 वर्ष चाललेल्या सत्ता अशा 1-1.5 वर्षात संपवतोय. मराठे क्या चीज आहे म्हणून तो उतरलेला आहे. 1 वर्ष झाली, 2 वर्ष झाली, 1 दशक झालं, 2 दशक झाले, मराठे संपतच नाही आहेत. बरं, औरंगजेब तो आपला शत्रू आहे, त्याच्याबद्दल आपल्या मनात प्रचंड राग आहे, पण एक शासक म्हणून आपण जेव्हा त्याच्याकडे बघतो तो अतिशय हुशार आहे. ना तर एवढं राज्य चालवूच शकलं नसतं. शेवटच्या दिवसापर्यंत त्याच्या हातनं राज्य घेण्याची ताकद कोणाची नव्हती, मुघली परंपरेप्रमाणे. म्हणजे काय पकड असेल त्याच्या राज्यावरती विचार कर. असं असताना औरंगजेब जेव्हा इथे येतो तो हा विचार त्यांनी केला नसेल का की आपल्याला मागे फिरायला पाहिजे. आता औरंगजेबाची काय गरज आहे हे लक्षात घे. महम्मद बिन कासिम पासनं गजवाय हिंद चालू झालेला आहे. औरंगजेबाच्या बऱ्याच पत्रामध्ये संपूर्ण भारतभर इस्लामचा परचम लहरायचा आहे, म्हणजे फडकवायचा आहे, तो मी फडकवणार आहे, हे त्याचं स्वप्न होतं. ओके. गजवाय हिंद पासून सुरू झालेला प्रवास औरंगजेबापर्यंत पोहोचलेला आहे. जोपर्यंत मराठेत तोपर्यंत गजवाय हिंद काही होत नाही. ती औरंगजेबाची गरज आहे. त्याला माहिती आहे आपण इकडनं गेलो तर सगळं गजवाय हिंद वगैरे स्वप्नच आहेत. ती तो वेडा नाही इथे 25 वर्ष घालवायला. हा त्याच्या आणि गजवाय हिंद किंवा इस्लामी डॉमिनन्सच्या जो काय म्हणू अस्तित्व आहे त्याचा लढा आहे. औरंगजेब इन अ वे फक्त मुघल म्हणून नाही लढत आहे. त्याची पत्र वाचली तर त्यात अगदी स्वच्छ आहे की मला पूर्ण भारत जो आहे तो इस्लाममय करायचा आहे. स्वच्छ अनेक पत्र आहेत त्याची, काही शंकाच नाहीये त्याच्या स्वप्नाबाबत. आणि ते माझ्या हस्ते व्हावं, तैमूर लंगासारखी कीर्ती मला मिळावी. त्याच्या त्या स्वप्नामध्ये, गजवाय हिंदच्या स्वप्नामध्ये आणि त्याच्यामध्ये फक्त मराठे उभे आहेत. शत्रूवरती परिणाम काय झाला, शत्रूवरती म्हणण्यापेक्षा भारतावरती काय परिणाम झाला, भारत सोड जगावरती काय परिणाम झाला ते सांगतो मी. मोरोक्को पासून आजची गोष्ट सांगतो ना मी. मोरोक्को पासून इंडोनेशियापर्यंत इस्लामिक देशांची फळी आहे. त्यामध्ये जर बघितलं तर इस्रायल, भारत, नेपाळ, तुमचं कंबोडिया आणि हे असे 6-7 देश सोडले तर सगळे इस्लामिक देश आहेत. नकाशा कोणीही काढून बघा. बरोबर.
जर महाराज झाले नसते किंवा औरंगजेब यशस्वी झाला असता, मराठे टिकले नसते, खरंय. आज आज जो पाकिस्तान आहे तो पूर्ण भारतात हे झाला खरंय. असता. खरंय. त्यामुळे शिवाजी महाराजांनी किंवा मराठ्यांनी जगाच्या मॅपवरती, आजच्या मॅपवरती काय परिणाम तेव्हा घडवून आणला होता हे समजून घेण्याचा प्रयत्न करा. हम्म, हम्म. याच्या पुढे जाऊन सांगतो, मराठ्यांचा डॉमिनन्स म्हणतोय ना, राज्य आणि डॉमिनन्स या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. सध्या नकाशावरून तसाही वाद चालूच आहे किंवा आहे, पण जेव्हा मराठ्यांचा डॉमिनन्स बघतो, मराठ्यांचा डॉमिनन्स लाहोरपर्यंत 100% होता. मराठ्यांचा डॉमिनन्स काश्मीर बॉर्डर पर्यंत होता. मराठ्यांचा डॉमिनन्स बिहार पर्यंत होता. मराठ्यांनी कलकत्त्यापर्यंत स्वाऱ्या केल्या होत्या. निजाम मराठ्यांना त्रासदायक ठरत होता. लक्षात आलं मी काय म्हणतोय? जिंजीला तर आपण होतोच, जिंजीला होतो, पण पुढे ओव्हरऑल बरोबर, मी मराठ्यांचं राज्य म्हणतोय, महाराज आणि पुढे सगळ्यांचं संघराज्य जे स्थापन झालं, अगदी दुसऱ्या बाजीराव बरोबर. आपण, मी आता मराठे म्हणून करतोय. याची गंगोत्री शिवाजी महाराज आहे. बरोबर बरोबर. लाहोर म्हणजे आपली पश्चिम बॉर्डर, तुमची काश्मीर बॉर्डर म्हणतोय ती उत्तर, या बाजूला तुमचा बिहार आणि बंगाल म्हणतोय मी, आणि खालच्या बाजूला मराठवाडा म्हणतोय मी, मराठवाडा किंवा थोडा कर्नाटकचा भाग. मराठ्यांचा डॉमिनन्स जिकडे नाहीये तिकडचा पाकिस्तान झालेला आहे, बांगलादेश झालेला आहे. काश्मीरचा भारताला आजही त्रास होतोय. निजामाचा आपल्याला 47 पर्यंत 48 पर्यंत त्रास झालेला आहे. मराठे गोव्यामध्ये नव्हते, दीव दमणमध्ये नव्हते, 61 सालपर्यंत ती आपल्याकडे नाही आहेत. बरोबर. मराठ्यांनी चिमाजी अप्पांनी आत्ताच वसई जिंकली, तिकडनं एका परकीय सत्तेला कायमचं उपटून फेकून देणारी एतद्देशीय जी कुठली सत्ता असेल ती फक्त मराठ्यांची आहे. दुसरं उदाहरण नाही आहे की युरोपियन माणसाला उचललं आणि फेकून दिले, परत ती जागाच मिळाली नाही. जर चिमाजी अप्पांनी वसई घेतली नसती, 61 सालपर्यंत मुंबईच्या डोक्यावरती पोर्तुगीज असते. खरंय. त्यामुळे शिवाजी महाराजांनी किंवा मराठ्यांनी आजच्या भारतावर काय परिणाम हे केले हे ना अंडर करंट नाही दिसत, नाही कळत कोणाला. एवढं खोलात कोण जातच नाही. आज पाकिस्तान झालं, काश्मीर डोकेदुखी आहे, इथे बांगलादेश झालेला आहे, खाली निजाम आपल्याला 48 पर्यंत भयानक डोकेदुखी बनवत, पाकिस्तानचीच हातमिळवणी केली होती त्यांनी. असं असताना म्हणजे जो परिणाम आहे हा डॉमिनो इफेक्ट आहे, एकाकडनं दुसऱ्याकडे, दुसऱ्याकडनं तिसऱ्याकडे. त्यामुळे आपल्या लोकांवरती किंवा शत्रूवरती काय परिणाम घडला त्याची जर काय म्हणू आपण त्याला सुरुवात विचार करून किंवा हट्टानी जर लिंक लावायची म्हटली तर ती आजच्या मॅप पर्यंत पोहोचते. खरंय खरंय. आय गेस याच नोटवरती आपण थांबूयात, की म्हणजे बघितलं आपण सर खूप एक वेगळा दृष्टिकोन, की आजच्या एवढ्या सगळ्या अरब देशांमध्ये किंवा आपल्या आजूबाजूच्या सगळ्या देशांमध्ये वेगवेगळ्या धर्माच्या धार्मिक सत्ता राज्य करत असताना आपल्या देशामध्ये सगळ्या धर्मांना समावेशकतेने राहता येतं. याचं बीज कुठेतरी शिवाजी महाराजांनी इसवी सन 1674 मध्ये पेरलं होतं. त्याची फळं, रसाळ गोमटी फळं ही आता चाकतायत आपण सगळे भारतवासी, असं आपण म्हणू शकतो. आणि सर तुम्ही इतक्या छान पद्धतीने हा राज्याभिषेकाचा इतिहास उलगडून आम्हाला सांगितलं, त्याची पार्श्वभूमी काय होती, राज्याभिषेक करणं गरजेचं का होतं आणि त्याचा परिणाम सामान्य रयतेवरती तसंच आजूबाजूच्या लोकांवरती आणि आज 2026 मध्ये आपल्यावरती काय होतंय हे छान पद्धतीने उलगडून सांगितलं. त्यासाठी थँक्यू सो मच. मला इथे बोलण्याची संधी दिली त्याबद्दल तुमचेही मी मनापासून आभार मानतो. थँक्यू व्हेरी मच.